झालं की सांगा, म्हणजे आपण सुरू करू. स्टार्ट. नमस्कार, सुस्वागतम. वाचकपीठ प्रतिष्ठान, शब्दगंध साहित्य परिषद आणि यंत्र अभियांत्रिकी 1984 ची बॅच, शासकीय तंत्रनिकेतन पुणे, या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज हा कार्यक्रम इथे घेतो आहे. एक अनोखा आगळा वेगळा प्रकाशन सोहळा आहे. आपण सगळेजण त्याचा साक्षीदार होणार आहोत. कारण लहान मुलांचं विश्व म्हटलं की खूप सुंदर, म्हणजे आपल्यालाही पडणार नाही असे प्रश्न त्यांना पडतात, आपल्यालाही सुचणार नाही अशा गोष्टी त्यांना सुचतात, आणि त्या सगळ्याच्यात आपण इतके रममाण होतो. पण हे सगळं म्हणता म्हणता बालपणीचा काळ सुखाचा आपला कधी सरून गेला हे कळतच नाही. पण आज आपण अशाच एका विश्वात जाणार आहोत. आज आदरणीय चंद्रकांत सर यांच्या विठू यांच्या लिखित विठू या चित्रकथेचा प्रकाशन सोहळा आपण सगळे अनुभवणार आहोत. मला वाटतं चंद्रकांत सरांचे सगळे मित्र परिवार आहेत. रियुनियनच म्हणूया आपण याला, या सगळ्या कार्यक्रमाला. आणि या रियुनियन मध्ये हा आगळा वेगळा कार्यक्रम आपण अनुभवतोय. मी सगळ्यांचं स्वागत करते. मी सर्वप्रथम भास्कर सरांना विनंती करते की त्यांनी आपला परिचय आणि प्रास्ताविक आणि स्वागत करा सगळ्यांचे. सर म्यूट आहात तुम्ही. सर म्यूट आहात. नमस्कार मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम थोडासा आगळा वेगळा आणि तोही अनेक अंगाने आगळा वेगळा असा आहे. साधारणतः वाचकपीठ प्रतिष्ठान आणि शब्दगंध साहित्य परिषद, साहित्यिक परिषद, एक साहित्यिक उपक्रम राबवणारी ही नगर जिल्ह्यातली किंवा महाराष्ट्रभर व्यापलेली अशी दोन ज्या संस्था आहेत, त्या संस्थेबरोबर आज यंत्र अभियांत्रिकी बॅच 1984 शासकीय तंत्रनिकेतन धुळे ही बॅच आपल्या बरोबर सामील होते आहे, याचा मला आज विशेष असा आनंद होतोय. आणि सुरुवातीलाच मी देशमुख सरांना सांगितलं की कदाचित मीही याच बॅच मध्ये असतो, पण मी ऍडमिशन घेऊन मी पुण्याला शिफ्ट झालो. पुण्यामध्ये मला ऍडमिशन मिळालं. पण असो, आता मी तुमचा बॅचचा एक सदस्य आहे इथून पुढं, असं आपण म्हणूया. आज या त्या तीन संस्था आहेत, वाचकपीठ प्रतिष्ठान, शब्दगंध साहित्यिक परिषद आणि यंत्र अभियांत्रिकी 1984 ची शासकीय तंत्रनिकेतन धुळेची बॅच. तर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वाचकपीठचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत भोसले यांच्या विठू या बालचित्रकथा कथा संग्रहाचा ऑनलाईन प्रकाशन समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि या निमित्ताने सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करीत आहे. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण एक आग्रहपूर्वक निमंत्रण दिलं. आपले आजचे अध्यक्ष देविदास फुलारी सर. देविदास फुलारी सर हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सध्याचे एक सदस्य आहेत आणि मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद याचे ते केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. सर एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. ते ज्येष्ठ कवी आहेत, संपादक आहेत, साहित्यिक आहेत, समीक्षक आहेत, व्याख्याते आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे ते आमचे BSNL किंवा तत्कालीन दूरसंचार विभागाचे आमचे सहकारी आहेत. आणि भारत सरकारच्या या दूरसंचार विभागात संचार सारथी हा एक सर्वोच्च किताब दिला जातो कर्मचाऱ्यांसाठी, आणि त्याचे हे मानकरी आहेत फुलारी सर. त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. असं एक आदरणीय आणि अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेलं आहे. सरांच्या आजच्या कार्यक्रमाला बोलवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल, तर सर हे साहित्यात बालकथेला किंवा बाल साहित्याला प्राधान्य देतात. म्हणजे सरांचे 3 कविता संग्रह आहेत,
परत 5 आऱ्यांचं चाक ही एक महत्वपूर्ण अशी पांचालीच्या आयुष्यावर आधारित, म्हणजे द्रौपदीचं आतलं मन महाभारतातलं हे फार सूक्ष्मपणे रेखाटलेलं 5 आऱ्यांचं चाक अशी एक महत्वाची कादंबरी मराठी साहित्याला सरांनी दिलेली आहे. आणि त्यांचे 3 कविता संग्रह आहेत, त्यातला रात्रभरात आहे हा खूप एक गाजलेला आत्ताचा नुकताच आलेला कविता संग्रह आहे, ज्याची हिंदी आवृत्तीही निघालेली आहे. त्याप्रमाणे आता जर आपण हे मोठ्या लोकांचं झालं, सरांचं अक्षर नारायणी आणि वेदांच्या प्रदेशात हे 2 समीक्षा ग्रंथ आहेत. आणि हे सगळं असताना आपण सरांना बाल साहित्यावर आज अध्यक्ष आणि बोलावलंय एक आग्रहाचं निमंत्रण देऊन. याचं कारण म्हणजे सरांच्या 3 बाल कादंबऱ्या आहेत, 2 बालकथा संग्रह आहेत आणि 1 बाल कविता संग्रह आहे. तर असं एक बाल साहित्यात देखील एक महत्वाची उपलब्धी देणारे देविदास फुलारी सर आजचे आपले अध्यक्ष आहेत. यानंतर आजचे जे भाष्यकार आहेत त्यामध्ये महत्वाचे भाष्यकार म्हणजे प्राध्यापक डॉक्टर विजय भगत सर. भगत सरांबद्दल 2 शब्द जर सांगायचं म्हटलं तर फुले शाहू आंबेडकर या विचारधारेतील ते कृतिशील विचारवंत आहे. विचारवंत खूप असतात, कृतिशील विचारवंत आहेत. कॉम्रेड शरद पाटील यांच्या विचारांचा वारसा आणि अभ्यास करणारे आणि तो वारसा जोपासणारे, त्याचा प्रचार प्रसार करणारे आदरणीय भगत सर आहेत. भूविज्ञान आणि पर्यावरण या विषयांचे ते तज्ज्ञ आहेत आणि त्या संबंधी आंतरराष्ट्रीय पातळीवर ते काम करतायत. अगस्ती महाविद्यालय अकोले इथे सर प्राध्यापक आहेत. सरांचे नुकतेच भटकंती शास्त्र आणि वैज्ञानिक भौतिकवाद हे 2 अनुवादित ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. आणि मराठी साहित्याचा जर विचार केला म्हणजे हे जे ग्रंथ आहेत ते मूळ राहुल संस्कृत्यायन या पंडिताच्या आणि जुन्या जाणकार वैचारिक अधिष्ठान असणाऱ्या लेखकाचे हे 2 ग्रंथ सरांनी मराठीत अनुवादित केले. अतिशय मोठं काम सरांचं आहे, मी त्यांचंही स्वागत करतो. आणि याचबरोबर आता ज्या बॅचचा आपण उल्लेख केला, शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथील यंत्र अभियांत्रिकी 1984च्या बॅचचे प्राध्यापक आणि सगळ्यात महत्वाचं कवितेत चांगलं उत्तम काम केलेले ज्येष्ठ कवी सुनील कोकिळ सर आपल्या बरोबर आहेत. तेही त्यांचे विचार थोडक्यात मांडणार आहे. आणि ही जी बॅच आहे 1984ची, तर भोसले सरांचे जे वर्गमित्र आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला एक या भोसले सरांबद्दल आणि एकंदरीत त्यांच्या साहित्याबद्दल एक अल्प वेळेत त्यांचे विचार मांडतील. त्यामध्ये एक आमचे सहकारी आहेत BSNL चे सेवानिवृत्त अभियंता उमेश खेले सर आहेत आणि दुसरे सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचारी शरद देशमुख सर आहेत. या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी मला सांगायचंय की शब्दगंध साहित्य परिषदेत सर्वस्व झोकून देऊन परिषदेला महाराष्ट्रभर नावलौकिक देणारे मराठी साहित्यात आज शब्दगंधचं जे नाव आहे तर त्यात सुनील गोसावींच्या खांद्याला खांदा भिडवून त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ कवयित्री शर्मिला गोसावी ज्या वाचकपीठच्याही एक सक्रिय सदस्य आहेत, तेही आज आपल्याला या संग्रहावर विचार मांडतील. मी शर्मिला मॅडमचंही या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, वाचकपीठ प्रतिष्ठान ही मराठी साहित्यातील काहीसं जे मरगळलेलं वाचन संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचा एक अल्पसा प्रयत्न करत आहे. आणि तो जरी अल्पसा असला तरी तो ठाम आणि विश्वासार्ह आहे. आम्ही खूप प्रामाणिकपणे वाचकपीठ प्रतिष्ठानचे सर्व सदस्य भोसले सरांच्या नेतृत्वात काम करत आहोत.
महाराष्ट्रभर कौतुकास जे पात्र ठरलंय असा जो उपक्रम आहे वाचकपीठचा, तो म्हणजे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता कविता संग्रहावर, एका निवडलेल्या कविता संग्रहावर ऑनलाईन चर्चासत्राचा कार्यक्रम आपण घेत असतो. आणि हा महत्वपूर्ण असा वाचकपीठचा उपक्रम मराठीतले सर्व जाणकार मंडळी, साहित्यिक, समीक्षक सर्वांनी या उपक्रमाचं खूप कौतुक केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या उपक्रमातला आता येत्या 28 तारखेला 70वा कार्यक्रम होत आहे. म्हणजे सलग 70 महिने प्रत्येक महिन्याला एका कविता संग्रहावर चर्चासत्र घेणं महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची मान्यवर जे आहेत, 250 पेक्षा जास्त वाचकपीठ प्रतिष्ठानच्या चर्चासत्रात आजपर्यंत बोललेली आहे. आणि आता जो 28 तारखेला होणारा जो कार्यक्रम आहे, पुण्याच्या ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या शाबूत राहो लवाळे या कविता संग्रहावर होत आहे. आणि विशेष सांगण्याची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रातील राज्य सरकारचा जो एक मंडळ आहे, मराठी विश्वकोश मंडळ, त्याचे अध्यक्ष प्राध्यापक राजा दीक्षित सर या चर्चासत्राचं अध्यक्षस्थान भूषवत आहे. वाचकपीठच्या दृष्टीने ही एक मोठी उपलब्धी आहे. मित्रांनो, वाचकपीठ प्रतिष्ठान चंद्रकांत भोसले सरांच्या नेतृत्वावर जे काही अनेक उपक्रम राबवतात, ते उपक्रमामधून मराठी साहित्याच्या व्यवहारास गती आणि चालना देऊ शकण्याचं एक महत्वपूर्ण काम आम्ही करत आहोत. चंद्रकांत भोसले हे मुळात बाल मनाच्या जाणीवा जोपासणारे असं एक व्यक्तिमत्व आहे. बाल मनोचिकित्सा वगैरे जे काही मानसिक गोष्टी असतील, हा विषय त्यांचा नसला तरी बाल मनातील संवेदना ते पूर्णपणे समजून घेतात आणि समजावून देतातही. आणि याचं जर महत्वाची गोष्ट म्हणजे हे विधान करण्यामागं भावशाची पत्र, आजीची गोष्ट आणि आजचा बालकथा संग्रह, बालचित्रकथा संग्रह हे त्याची साक्ष देणारे आहेत. आणि ह्या त्यांच्या एक महत्वाच्या बाल साहित्यातील उपलब्धी आहेत असं मला म्हणायचं आहे. आणि या उपरही आणखी जर गोष्ट सांगायची तर त्यांच्या बाल साहित्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. आपली वैचारिक भूमिका आणि सामाजिक भूमिका ते अतिशय जोमानं आणि परखड मांडणारं असं भोसले सरांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्यांच्यातलं बाल जगत अतिशय निरागसपणे जपलेलं आहे आणि ते वास्तवाच्या जगापासून तेवढंच दूर ठेवलेलं आहे. मित्रांनो, आपण कळत नकळत बालमनावर बिंबवले जाणारे अंधश्रद्धाळू विचार, ज्यांना कुठलंच वैचारिक किंवा शास्त्रीय आधार नाहीये, पण ते बालमनावर खोल जखमांसारखे टिकून राहतात माणसाच्या मृत्यूपर्यंत. अशा विचारांचं जे प्रदूषण बालमनावर होऊ नये किंवा झालेलं आहे, ते होऊ नये पुढे, आणि त्यातून सक्षम विचारशील अशी पिढी निर्माण व्हावी, हा या बालकथा संग्रहाचा मूळ हेतू आहे. आणि तो या कथा संग्रहात पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. आपली आजची जाणकार मंडळी त्यावर भाष्य करणार आहे. या ठिकाणी मला एक गोष्ट आणखी नमूद करतो आणि माझं प्रास्ताविक लांबलेलं संपवतो की आजचे भाष्यकार प्राध्यापक डॉक्टर विजय भगत सर यांनी 2-3 वर्षापूर्वी मला एक सूचना केली होती, आणि ती या संबंधीची होती की एखादा प्रकल्प आपण असा हाती घेऊया आणि तो जाणीवपूर्वक करूया की ही जी बालमनावर ज्या अंधश्रद्धाळू विचार, चुकीचे विचार लादले जातात आणि ते मुलांकडनं जपले जातात आणि त्याचे खूप अनिष्ट परिणाम पुढे माणसांच्या किंवा नवीन पिढीच्या जगण्यावर होतात. तर भगत सरांनी म्हणाले होते की आपण याच्यावर काम करूया. ही गोष्ट भोसले सरांना माहीत पण नव्हती, पण कृतिशील गोष्ट भोसले सरांनी ती सगळ्यात अगोदर आणली आणि आजचा हा बालचित्रकथा संग्रह साकारत आहे. आणि या कथा संग्रहासाठी
त्यांचे वर्गमित्र नरेंद्र देशमुख सर यांनी खूप प्रचंड मेहनत घेतलेली आहे. सर्व चित्र त्यांची आहेत आणि संपूर्ण सहकार्य दोघांच्या उपलब्धीने आज हा बालचित्र कथासंग्रह साकारलेला आहे, ज्याचं आज प्रकाशन होत आहे. आणि त्यानिमित्त मी आजची हे जी प्रमुख बोलणारी आणि आपण सर्व या सगळ्यांचं मी वाचकपीठ प्रतिष्ठान, शब्दगंध साहित्यिक परिषद आणि 1984 ची शासकीय तंत्रनिकेतन धुळे ची बॅच विद्युत सॉरी हे असं होतं. आमच्या रक्तात मी विद्युत अभियंता आहे, यंत्र अभियांत्रिकीची बॅच आहे. तर या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजच्या सूत्रसंचालन आपण पाहालच, एक बहारदार सूत्रसंचालन करणाऱ्या मृणाल देशपांडे मॅडमचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना पुढची सूत्र देतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. धन्यवाद सर. खरं तरच हे आता प्रास्ताविक ऐकून मला एकच ओळ आठवली की देखण्याचे हात त्यांना अनेक नीतीचे डोळे. आणि हे लेखकाचं आणि या लिहित्या हातांचं वैशिष्ट्य आहे की त्यांचे विश्वच वेगळं आहे. म्हणजे त्यांच्या विश्वात आपण रममाण होतो. म्हणजे काय करतो तर ते आपण आता अनुभवू. चंद्रकांत सरांचं आपण ही जे आहे त्यांचं खूप मोठं योगदान आहे. कारण आताची जी लहान मुलं आहेत, मी सुद्धा अनुभवते, माझ्या घरी सुद्धा लहान मुलं आहेत, ती सुद्धा मोबाईलमध्ये, टीव्ही मध्ये आणि लॅपटॉप मध्ये आहे. पण या चित्रकथेच्या रूपात जर मी त्यांच्यापर्यंत तुम्ही सर पोहोचलेच आहेत, पण आपणही आता पोहोचू. म्हणजे ते जे फायद्याचं गणित आहे ते खूप सुंदर होणार आहे याची मला नक्कीच खात्री आहे. मी चंद्रकांत भोसले सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं याच्याविषयी. विठू या चित्रकथेविषयी आम्हाला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे सर. आपण नक्कीच याच्यावर मत व्यक्त करावं अशी विनंती करते मी आपल्याला. सर, आज या विठू पुस्तकाच्या प्रकाशनासाठी खास उपस्थित असलेले आणि ज्यांच्या हस्ते आज या पुस्तकाचं प्रकाशन होतंय असे आदरणीय देवीदास फुलारी सर, आजच्या कार्यक्रमात या पुस्तकावर भाष्य करणारे सन्माननीय विजय भगत सर, आमचे प्राध्यापक सन्माननीय सुनील कोकळी सर, त्याचप्रमाणे शब्दगंध साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य शर्मिला गोसावी मॅडम, आमचे सहपाठी नरेंद्रजीत देशमुख, शरद देशमुख, उमेश खेले, त्याचप्रमाणे आमच्या बॅचचे सर्व उपस्थित सन्माननीय माझे सहकारी, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक भास्कर निर्मळ, या कार्यक्रमाची प्रसिद्धी करणारे मारुती सावंत, सूत्रसंचालिका मृणालीताई देशपांडे, शब्दगंध साहित्य परिषद, वाचकपीठ प्रतिष्ठान आणि आमच्या तंत्र अभियांत्रिकी या सर्व बॅचचे या ठिकाणी उपस्थित असलेले सदस्य यांचे सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी आभार मानतो. विठू पुस्तकाच्या निर्मितीत माझी भूमिका फक्त लेखनापुरतीच मर्यादित होती. आमचे मित्र नरेंद्र देशमुख यांनी ती सजग कथा जी होती तिला आणखी जीव देण्याचा प्रयत्न केला आणि चित्राच्या माध्यमाने ती सजवली, संपादित केली. या सर्व भूमिका बजावत असताना 2 महिने त्यांनी अथक परिश्रम घेतले. अनेक वेळा आम्ही चर्चा केल्या आणि जी कथा अगोदर होती ती कथा वारंवार बदलत गेली आणि अशा सहकार्याने, एकमेकाच्या सहकार्याने निदान आपण चर्चा करीत कथा लिहिल्या तर निश्चित समाजोपयोगी त्या कथा येऊ शकतील असं मला वाटतं. अनेक वेळा आम्ही परस्परांशी चर्चा करीत होतो, बोलत होतो आणि कथेमध्ये बदल होत होते, त्याप्रमाणे चित्र तयार होत होते आणि कथा अंतिम होत होती. ही कथा अंतिम करण्यासाठी आपले या ठिकाणी उपस्थित असलेले प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर च. वि. जोशी सरांची भूमिका, त्याचप्रमाणे कवयित्री सरिता पवार मॅडम यांची भूमिका अनन्य साधारण आहे. या पुस्तकाचे आज प्रकाशन होत असल्याबद्दल आनंद होत आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी विकसित व्हावी यासाठी हे पुस्तक प्रयत्न करेल असं मला वाटतं. आपल्या सर्वांचे या कार्यक्रमात पुन्हा एकदा मी स्वागत करतो, आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. आपण इतका अल्प याच्यामध्ये आपलं मत मांडलं आहे की मला वाटतं ते चित्रकथा जास्त बोलतील असं मला आता नुकतीच जाणीव व्हायला लागली आहे. मी यानंतर या चित्रकथे पुस्तकाची निर्मिती करणारे श्री नरेंद्र देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत मांडावे. नमस्कार, मी नरेंद्र देशमुख. आता एवढे मोठे सगळे साहित्यिक मंडळी असताना आपण काय बोलावा मोठा प्रश्न आहे. आता तर पासून सुरुवात करतो. तर हा आमचा भोसले साहेबांचा एकदम तकिया कलाप आहे. तर आपण आता बोलूया त्या विषयावर. तर सुरुवात अशी झाली की गंमत म्हणून एक आम्ही व्हिडिओ बनवला होता, तो पाठवला आणि नंतर आमच्या बॅचमध्ये आम्ही सगळे लोक कमीत कमी वर्षातनं एकदा भेटतो. आणि आता मोठी मंडळी तरी सुद्धा त्याला मी भोसले म्हणून म्हणतो किंवा सीडी म्हणतो, तर तेवढं जरा समजावून घ्या. तर सीडीला म्हटलं काय लिहितोय सध्या, कारण त्याचं आधीचं पुस्तक मी वाचलं होतं, राईट. आणि मग तो म्हणाला असं काहीतरी लिहिलंय, पाठवतो तुला. म्हटलं पाठव. आणि तेव्हा आमच्या मनामध्ये भूत असं होतं की एक शॉर्ट फिल्म करावी 3 ते 5 मिनिटाची. मग ठीक आहे, काय करायचं बाबा, ती कथा वाचली, ठीक आहे. आणि आमचे एक इथले मित्र आहेत, मी ठाण्यात असतो मुंबईत, तर त्यांचा मुलगा कम्युनिकेशन शिकतोय, राईट, ग्रॅज्युएट. तर त्याला म्हटलं अरे जरा हे घे आणि आपण जरा शूटिंग करूयात. मग ते कॅमेरे बिमेरे सगळं करून झालं, पण ते काही पुढे सरकलं नाही गाडं, कारण ते एवढे मोठे काय म्हणता येईल त्याला, ती मुलं आणि तो शाळेचा सेट आणि वगैरे 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 कसं करायचं, म्हणून ते जवळपास असं पडून राहिलं. पण पटकथा आणि सीन साधारणपणे होते, तयार होते. असं ते पडलं. मग ते 15 दिवस परत भोसलेचा फोन, अरे काय करतोयस तू. म्हटलं यार जमत नाहीये आता, हे काहीतरी काय करावं आता. आणि असं करता करता सहज आपला चाळा असतो एक, म्हणून म्हटलं याची रेखाटनं केली होती, AI वापरून केली होती. आणि ते एक स्वतःच मी ते सगळे घेतले आणि एका प्रेझेंटेशन मध्ये ठेवले. ते आता गेले 40 वर्ष कॉर्पोरेट जगतात काम केल्यानंतर प्रेझेंटेशन करण्यामध्ये एकदम फट्टू. आपण प्रेझेंटेशन म्हणा कोणालाही करू आपण. तर ते केल्यानंतर मग डोक्यात कल्पना आली की अरे हे ते जरा बरं दिसतंय जरा. आणि हे जसं आपण लहानपणी बघायचो की नाही, ते असं असं करून चित्र बघायचं होतं, तो फिरवायचा जत्रेमधला माणूस. तर तसं काहीतरी ते डोक्यात आलं. आणि तिथपासून ही कल्पना पुढे सरकली की आता याचं आपण चित्रकथेत करूयात. मग आपण चांदोबा वाचला होता लहानपणी, किंवा आणखीन अक्षरचा दिवाळी अंक असतो मध्ये मध्ये, राईट, किशोर दिवाळी अंक यायचा. हे सगळं वाचत गेलो होतो आपण. आणि म्हटलं काय करायचं आता, म्हणून मग तो चित्रकथेचा एक मार्ग सुरुवात झाला. सुरुवातीला साधारणतः एक 15 ते 16 सीन्स प्रसंग होते त्याच्यामध्ये. पण करता 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 त्याचे झाले जवळपास 30 प्रसंग झाले. म्हटलं आता एका प्रसंगासाठी कमीत कमी एक चित्र तर आपल्याला हवं. काढत गेलो, AI वापरला, स्वतः फक्त कल्पना असते. फोटोग्राफीचा छंद अगदी बालपणापासून आहे, म्हणून ते जरा कल्पना असते डोक्यामध्ये. असं करता करता ते 30 चित्र जमून येण्यासाठी मी आता सहज बघत होतो, तर जवळजवळ 210 चित्र झाली, त्यातनं आपण 30 निवडली. ओके. आणि हे खालीवर म्हणजे आता हे चित्र चांगली आहेत, वाईट आहेत, असं नको तसं हवं, हा रंग बदल, असं करता करता मी बघितलं की 19 वेळा हे खालीवर झालंय. आता डिजिटल असल्यामुळे सगळं रेकॉर्ड असतं. आणि एवढं सगळं करता करता भोसले साहेब 14 GB चा डेटा आहे. आता बघत होतो की किती काय झालं काय आतापर्यंत. तर हे सगळं झालं, संवाद दिले आणि म्हटलं आता जरा कोणाला तरी आपण दाखवूयात. पण त्याआधी मग काना मात्रा उकार वेलांटी हे आता म्हणजे बघा, इंग्रजी ठीक आहे
मराठी म्हटल्यानंतर संपलं. आणि मग जोशी सरांनी जी जी काही अशी लाल रेगा ओढल्या, काय विचारू नका. म्हणजे म्हणजे म्हटलं चला आपण गेलो परत आपल्या पहिली दुसरी मध्ये, आणि बरं वाटलं जरा की चला शाळेत गेलो आपण. असं करत करत ते तयार झालं शेवटी. म्हटलं हे तयार झालं ठीक आहे, पण ते दिसतं कसं ऍक्च्युअल फिजिकल फॉर्म मध्ये. तर आमचे मित्र आहेतच इथे शरद, त्याला म्हटलं जरा प्रिंट कर बाबा, कसं दिसतं जरा बघू दे. मग ते जर प्रिंट हवी असेल तर त्याच्या सूचना झाल्या, उमेशला दाखवलं. असं करता करता शेवटी त्याचं एक फायनल तयार झालंय. आणि शेवटचं रूप जे आहे त्याचं आता, ते थोडं सरप्राईजच ठेवतो. आपण बघूयात ते थोड्याच वेळामध्ये. तर ही झाली निर्मिती कथा. देशपांडे मॅडम, ओव्हर टू यू. थँक्यू सर. मला एकदम तुम्ही सांगताना चिंटू उभा राहिला. कितीतरी वर्ष आम्ही तो चिंटू वाचतोय आणि मला तो अजूनही आवडतो वाचायला. कारण ते त्या चित्रकथेचं हे आहे की फलित आहे ते, की ते कोणते म्हणजे आता 5 वर्षापासून तर 50-70 वर्षाचा कुणालाही ते आवडतं चिंटू. मला वाटतं तसंच सरांचं पण आहे ते, की थोडंसं बघितलं मला सरांनी पाठवलेलं. अतिशय सुंदर आणि खूपच म्हणजे असं त्याच्याबद्दल जे उत्सुकता आहे ती आहे आता या क्षणी. म्हणून आपण त्याच उत्सुकतेचा एक भाग म्हणून आणि त्याचा पुढचा सोहळा त्याची आपण वाट बघतोय. तर मी माननीय देविदास फुलारी सरांना विनंती करते की त्यांनी प्रकाशन करावं या चित्रकथेचं आणि आम्हाला सगळ्यांना ती दिसावी या आभासी व्यासपीठावर. फुलारी सर. मारुती सर आहेत का? मारुती सावंत सर. फुलाट सर जॉईन झाले होते ना. याच्या मारुती सावंत सर आहेत. मारुती सावंत सर आपण बघता प्लीज. फुलाट सर सर मायक्रोफोन चालू करा. फुलाट सर जॉईन आहेत बरं का. हो आहेत आहेत आहेत. सर आपल्याला विनंती की आपण पुस्तकाचं प्रकाशन चित्रकथांचं पुस्तकाचं प्रकाशन करावं. सर तुमचा मायक्रोफोन बंद आहे. फुलारी सर मायक्रोफोन बंद आहे. फुलारी सर आवाज येतोय का? तुमचा मायक्रोफोन चालू करा. सावंत सरांना करू का फोन? ते नाही 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 सर, नाही, आजचं कंट्रोल फुलारी शरद सर देशमुख करतायत. शरद आपले नरेंद्र देशमुख आजचं कंट्रोल आहे सगळं. येतो का आता आवाज? सरांनी हा, आवाज येतोय. येतोय? बोला बोला बोला. येतोय ना आवाज? हो हो हो. एक वेगळा कविता संग्रह आणि प्रकाशन सोहळा आपण आज पाहतोय. अनेक प्रकाशन सोहळ्याला मी असतो, पण आजचा जो प्रकाशन सोहळा आहे बाल चित्रकथा विठू, तेव्हा या कविता संग्रहाचं विठू या बाल चित्रकथा संग्रहाचं प्रकाशन करण्याची विनंती मी नरेंद्र देशमुख सरांना करतो की त्यांनी शेअर करावं आणि हा सोहळा पूर्ण करावा. सर तुमच्या हुकुमाप्रमाणे वा. सगळ्यांसाठी आपण सुरू करतोय. तर आता याच्यामधला बघा थोडासा भाग असा आहे की आपण पुस्तकच वाचूयात. वा, खूप छान. सुंदर. वा.
वा. मस्त. फार छान. सुंदर. हे शेवटचं पान आहे, ठेवतो. वाचता आलं तर अतिउत्तम. आणि शेवटचं पान आहे, बॅक पेज म्हणतात त्याला. फार छान पुस्तक आहे. धन्यवाद सर. ओव्हर टू यू. धन्यवाद सर. मला वाटतं आपण आभासी व्यासपीठावर बसलो तरी सुद्धा टाळ्यांच्या गजरात मला ह्या पुस्तकाचं आपण स्वागत करूया. इतके सुरेख चित्र झालेले आहेत ते की अगदी आमच्या हातात कधी पडेल असं झालंय आता. त्यानंतर मी उमेश दादा यांना विनंती करते की त्यांनी आपण या चित्रकथेवर भाष्य करावे. उमेश दादा केले. आहेत का सर? हॅलो नमस्कार. नमस्कार. मी उमेश खेले, शासकीय तंत्रनिकेतन धुळे, यंत्र अभियांत्रिकी 1984 बॅचच्या वतीने आजच्या या विशेष आणि गौरवशाली कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. नुकतेच आमच्या बॅचने कॉलेज सोडायला 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक ई बुक प्रकाशित केले होते या अगोदर. त्यात आम्हा सर्व बॅचमेट्स बद्दल, प्रत्येकाच्या आजपर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल इत्थंभूत माहिती देण्यात आली. तर त्यानंतर तसेच आम्ही ह्याच निमित्ताने 40 झाडे लावण्याचा एक संकल्प केला होता. त्यातली काही झाडे आजचेच जे लेखक आहेत आजच्या या कथेचे, चंद्रकांत भोसले यांच्याच शेतात आपण ते जवळपास काही झाडे लावली आहेत त्यांची, आणि उर्वरित झाडे पण लवकरात लवकर लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक अभूतपूर्व आणि आनंदाचा, अभिमानाचा आहे. आज आमचा मित्र चंद्रकांत भोसले यांच्या संवेदनशील लेखणीतून साकारलेली विठू ही कथा केवळ कथा न राहता एका नव्या आकर्षक रूपात आपल्या भेटीला येत आहे. आणि विशेष म्हणजे आमच्याच बॅचचे ज्येष्ठ आणि अनुभवी मित्र श्री नरेंद्र देशमुख यांच्या कुशल संपादनाखाली आणि मार्गदर्शनाखाली तिचे एक सुंदर चित्रकथेत रूपांतर केले आहे. मित्रांनो, आपण सर्व जाणतो की लहान मुलांना नुसती पुस्तके वाचायला दिली तर त्यांना शब्दांचा अर्थ तेवढासा उमगत नाही, परंतु जेव्हा शब्द आणि चित्रांची सांगड घातली जाते तेव्हा जादू घडते. चित्रकथा त्यांच्यासाठी केवळ रंजक ठरत नाही, तर त्या लहानग्या कल्पनाशक्तीला बळ देतात, वाचनाची आवड निर्माण करतात आणि कथेचा आशय त्यांच्या मनात सहजपणे रुजतो. याच शैक्षणिक भावनिक उद्देशाने आम्ही हा प्रयत्न केला आहे. चंद्रकांत भोसले यांची विठू ही कथा एका निरागस संवेदनशील मुलाची आहे, ज्याची आई देवाघरी गेली आहे. त्या लहानग्या मनात आईला बघण्याची आणि भेटण्याची तीव्र ओढ आणि आतुरता आहे. त्यासाठी तो जे भोळे आणि भावनिक प्रयत्न करतो त्याचे हृदयस्पर्शी चित्रण या कथेत आहे. केवळ वाचून या कथेच्या भावनिक खोलीत मूळ समरस होणे थोडे कठीण आहे. म्हणूनच आमचे मित्र श्री नरेंद्र देशमुख यांनी या कथेला चित्रांची सजीव जोड देऊन तिचे एका चित्रकथेत रूपांतर केले, जेणेकरून ती कथा एका लहान मुलाला सहज समजेल
आवडेल आणि त्याच्या मनाला एक भावनिक स्पर्श करून जाईल. या निमित्ताने 1984 बॅचच्या वतीने आम्ही केवळ चंद्रकांत भोसले आणि नरेंद्र देशमुख यांचेच नाही, तर या प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्व मित्रांचे आभार मानतो. मित्रांनो, विठू हे केवळ एक प्रकाशन नाही, तर आपल्या बॅचच्या सामूहिक सर्जनशीलतेची एक सुरुवात आहे. यापुढेही आम्ही असेच कला, साहित्य आणि समाजोपयोगी अनेक उपक्रम राबवणार आहोत. आम्हाला सांगण्यास आनंद होतो आणि अभिमान वाटतो की ही चित्रकथा जी एक ई बुक स्वरूपात आहे, आजपासून आम्ही विनामूल्य करून देत आहोत. आपणास दिलेल्या लिंकवरून हे ई बुक आपणास उपलब्ध असेल. पुन्हा एकदा आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून जॉईन झालात आणि आम्हाला प्रोत्साहन दिलेत, त्याबद्दल आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच खूप सुंदर आहे आणि ही मैत्री जी आहे तुमची 84 पासूनची आणि त्याच्या आधीपासूनची ती अशीच राहो. समाजोपयोगी प्रकल्प तुम्ही सगळ्यांनी राबवावे अशी मनापासून इच्छा आहे. यानंतर मी शरददादा देशमुख यांना विनंती करते की त्यांनी आपलं मत मांडा. नमस्कार. आवाज येतोय सर्वांना? हो. या आजचं बालचित्रकथा प्रकाशन हे आमच्या सर्वांसाठीच एक आनंदाची गोष्ट आहे. आणि कॉलेजपासून असणारा मित्र की जो नोकरी पण करतो, शेती पण करतो आणि काय चिरखडतो पण त्याचं चिरखडणं साधं सुद्धा नाहीये, ही त्याचं सर्जनशील चिरखडणं आहे. आणि याच्या आम्ही कॉलेजला असल्यापासून साक्षीदार आहोत. आता सर्वांची वय साधारणतः निम्मी सेंचुरी कधीच ओलांडली आहे सर्वांनी. मुलं तर सोडाच, पण आता नातवंड पण आलेली आहेत. आणि आता आपण जर म्हणतोय की यांना पोरांना काही कळत नाही, ह्यांना हे नाही, ह्यांना ते नाही, पण याच्यासाठी आम्ही आहोत ना आता आजी आजोबा. तर आम्ही आजी आजोबा त्यांच्या हाती काय देऊ शकतो, तर आता मी सांगायला तुम्हाला अगदी मस्त मोकळ्या मनाने मोठ्या तोंडाने सांगतो की आता त्यांच्या हातात द्यायला आमच्याकडं विठू नावाची कथा आहे. तर या पुस्तकाच्या नायकाबद्दल थोडस बोलतो आधी. विठू हे नाव त्यांनी काय घेतलं, कसं घेतलं, पण जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा ते सगळं ठरलेलं होतं. आणि मी जेव्हा ते वाचलं त्यावेळेला मला सगळ्यात पहिल्यांदा जाणवलं की हे आपल्यातलाच एक कोणीतरी आहे. परग्रहावरनं आलेला, इंटरनेटवरनं आलेला, अमेरिकन फिल्ममधनं आलेला असा कोणी नाहीये, तर तो आपल्या आजूबाजूचा आहे, आपल्याशी तो रिलेट करू शकतो असा तो नायक आहे. आपण त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो असा तो नायक आहे. आणि त्यामुळे आपल्या जवळची जी लहान मुलं असतील संस्कारक्षम वयातली, तर त्यांना हा नायक खूप भावेल असं मला व्यक्तिशः वाटतंय. दुसरी गोष्ट, ही जी कथा आहे, तर आता प्राचार्यांचं जर आम्ही आधीचं वाचलेलं आहे ते थोडंसं आमच्या डोक्यावरून जायचं, कधी कधी जड असायचं. परंतु त्यांच्या शिक्षकी पेशाच्या आणि प्राचार्याच्या जे काही त्यांच्याकडे होता काम, त्यावेळेला त्यांनी जी मुलांचं इतकं बारीक निरीक्षण केलेलं आहे आणि त्या निरीक्षणाचं जे परिणाम झालाय तो या कथेवर झालेला आहे असं मला वाटतं. त्यामुळं भाषा या कथेतली अतिशय सोपी आहे, ज्याला आपण ओघवती म्हणतो तशी आहे. त्याच्यामध्ये फारसं अलंकरण नाहीये की बोजड वाटावं असं काही त्याच्यामध्ये नाहीये. दुसरी गोष्ट, आपल्या आयुष्यात घडणारे जे दररोजचे प्रसंग आहेत त्याचंच रूपांतर त्यांनी कथेमध्ये केलेलं आहे. या कथेच्या रूपाने आपण आजकाल सगळ्यांनाच म्हणतो की ह्याला टेन्शन आलं, त्याला टेन्शन आलं, मुलांना डिप्रेशन आलं, पण याच्या पलीकडे जाऊन आपल्या भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं की ज्याचा बराचसा ताबा आजकाल इंटरनेटवरच्या इन्फ्लुएन्सर या जमातीने घेतलेला आहे, त्याच्याऐवजी तो चांगल्यांकडे कसा ताबा राहील आणि चांगलं त्यांना कसं आपल्याला देता येईल ह्याचा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. आणि भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं हे एका छोट्या कथेमध्ये आपल्याला दिसतंय. दुसरी गोष्ट, आजकाल आपण जसं आर्थिक परिस्थिती वाढत गेली, चांगली होत गेली, तसं आपण एकमेकापासून दुरावलेलो आहे. माझं मी बघून गेल, मला कोणाची गरज नाही, ही भावना एक 25-50 वर्षापेक्षा आता जास्त वाढीला लागली आहे.
अगदी मला असं वाटतं की अगदी शेजारी वाटीभर साखर यायला मला वाटतं आपल्यापैकी कधीच कोणी गेले नसेल गेल्या कित्येक वर्षात. परंतु हे जर बघितलं असेल 50 वर्षापूर्वी तर आम्ही वाटीभर काय साखरच काय काय वाटेल ते मागून आणायचो शेजारवरनं. आणि त्याच्यामध्ये मूळ मुद्दा असा होता की मला कुणीतरी मदत करायला तयार आहे, मी कोणाला डिमांड केली तर ते मला सहजरित्या मदत करू शकतील आणि माझी नैतिक जबाबदारी की कोणाला जर गरज असेल तर माझ्याकडे जे काय असेल ते द्यावं. हे या कथेमध्ये प्राचार्यांनी इतकं बेमालूम सांगितलेलं आहे की ते काही उपदेश करतात असं काही वाटत नाही. अगदी सहजरित्या त्यांनी ते घडवून आणलेलं आहे आणि त्याला आपल्या इंटरनेटच्या भाषेत आपण म्हणतो लाईफ स्किल इम्पार्ट करणे. माझा कोर्स जॉईन करा, 300 रुपये अर्ध्या तासाचे आहेत वगैरे वगैरे असं काही नाहीये त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, बालसाहित्याची परंपरा नाही असं नाही हो. बालसाहित्याची परंपरा खूप जोरात होती, खूप समृद्ध होती, परंतु ती कुठं हरवली हे सापडत नव्हतं. तर त्याला नवीन पाणी घालायचं, नवीन रोपटं लावायचं, नवीन झाड लावायचं हा जो प्रकार असतो बागेची निगा, ते बागायतदार पण आहेत त्याच्यामुळे त्यांना चांगलं जमलंय. त्यातही ते नगर जिल्ह्यातले बागायतदार आहेत. त्यामुळं ही बालसाहित्याची परंपरा त्यांनी जी जिवंत ठेवली ही सगळ्यात जास्त कौतुकाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मला आता थोडंसं टेक्निकल गोष्टीकडे जातो की जे मला जाणवलं. मी लहानपणी शाळेतल्या लायब्ररीतली सगळी पुस्तकं वाचायचो आणि त्यावेळेला ज्या पानावरती तिथे थोडंसं चॅप्टर संपल्यानंतर मोकळी जागा असेल तिथे चिरखडायचो आणि त्या कथेला योग्य असं एखादी हाताने चित्र काढायचा प्रयत्न करायचो. तर याच्यासाठी की तसं काढलं की ती कथा माझी पक्की पाठ असायची. अगदी मला असं वाटतं की मी 1ली ते 10वी पर्यंत जी काही मराठी भाषेची पुस्तकं होती प्रत्येक धड्याचं जे काही शीर्षक असतं त्याच्यावरती मी काहीतरी चित्र काढायचो. त्याच्यासाठी मारही खाल्लाय. पण याचं कारण सांगतो की जे काही आपण चित्र स्वरूपात बघतो ते आपल्याकडे जास्त लक्षात राहतं. ब्लॅक अँड व्हाईट पुस्तक आपल्याला याच्यासाठी जास्त वेळ वाचू शकत नाही की ते आपल्याला काही वेळाने रटाळ वाटायला लागतं आणि त्याच्यामध्ये चित्र असेल तर ते फार आकर्षक वाटतं. आणि आजकाल प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये एवढी सुधारणा झाली आहे की आपण आता ते रंगीत चित्र काढू शकतो. आता यांनी सांगितलं की 14 GB डाटा तयार केला. 10 वर्षापूर्वी प्रल्हाद कक्कड म्हणून एक मॅनेजमेंटचे गुरु आहेत, त्यांच्या एका भाषणात मी ऐकलं होतं की एक माणूस आयुष्यभर 8 GB पेक्षा डाटा जास्त तयार करू शकत नाही. अहो 8 GB सोडा, आमच्या एका कथेचा डाटा आता 14 GB झालाय आणि त्याच्यात 19 व्हर्जन चित्राची झालेली आहेत. तर हा जो टेक्निकल फायदा आहे तो इतका सुंदर करून घेतलेला आहे आणि याचा मुलांवरती परिणाम असा होतो की ब्लॅक अँड व्हाईट वाचलं तर ते कमी लक्षात राहतं, रंगीत पानावरती वाचलं तर ते अधिक लक्षात राहतं आणि चित्रांच्या स्वरूपात वाचलं तर ते इतकं जास्त लक्षात राहतं की कदाचित 20-25 वर्षानंतर देखील आठवतं. मला अगदी आठवतं की माझी थोरांची ओळख 4थीच्या इतिहासातला, त्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास, ते मुखपृष्ठावरती त्यांचं चित्र होतं. असं खूप चित्रामुळे खूप परिणामकारक आपण निर्मिती करू शकतो. आता अशी चित्र नाही आहेत का, अशी पुस्तकं नाही आहेत, बाजारात अशी पुस्तकं खूप आहेत पण ती प्रामुख्याने इंग्रजी भाषेमध्ये आहेत. मराठी भाषेमध्ये अशा पुस्तकांची वानवा अजूनही आहेच आणि ती उणीव प्राचार्यांनी भरून काढली, याच्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. त्यानंतर अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे की मुलांच्या हाती काय द्यावे यासाठी आता पालकांना विशेष चिंता करायचं कारण नाही. किमान एक पुस्तक तुम्हाला असं मिळालेलं आहे की जे तुम्ही मुलाच्या हाती देऊ शकाल आणि त्याच्यावर काय संस्कार होतील, काय पुस्तकात असेल याची चिंता करायची गरज नाही. पुस्तकाचं रूप नरेनने अतिशय देखणं केलेलं आहे. नजर लागू नये आपण ज्याला म्हणतो, इतकं छान ते पुस्तक झालेलं आहे. आणि प्राचार्य भोसलेंना एक शुभेच्छा तर आहेत, अभिनंदनही आहे, पण आता एक माझी एक विनंती आहे, एक विठू झाला, एक आता रुक्मिणी पण होऊन जाऊ द्यात. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. खरोखर या सगळ्या चित्रकथेच्या प्रवासामध्ये आपण आपल्यात दडलेलं मूल बाहेर येते असं मला वाटतं की नाही, मला हे हवंय, मला हे हवंय, मला ते बघायचंय, मला हे करायचं आहे. आणि या सोशल मीडियाचा इम्पॅक्ट सगळे म्हणतात की खूप विचित्र आहे, पण हा खूप सुंदर आणि चांगला
इम्पॅक्ट आहे की आपण या माध्यमांद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतोय. जे लोक विकत घेत नाही ते लोक इथे येऊन वाचतील, निदान तेवढे इंटरनेट सगळेच वापरतात. तर ह्याचा आपण हा कार्यक्रम पुढे नेत मी शर्मिला ताई गोसावीला विनंती करते की ह्या चित्रकथेवर आपण भाष्य करावं आणि आम्हाला अजून त्या जगात न्यावं अशी नक्कीच विनंती आहे. शर्मिला ताई गोसावी. नमस्कार सर्वांना. नमस्कार. प्रतिष्ठान शब्दगंध साहित्यिक परिषद आणि यंत्र अभियांत्रिकी 1984 बॅच शासकीय तंत्रनिकेतन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विठू या चित्रकथेचा हा प्रकाशन सोहळा इथे आपण सर्वजण अनुभवत आहोत. या सोहळ्यासाठी आपण इथे आभासी माध्यमातून इथे उपस्थित झालेले आहोत. या चित्रकथेचे लेखक प्राचार्य चंद्रकांतजी भोसले, संपादक माननीय नरेंद्रजी देशमुख आणि ज्यांच्या हस्ते आणि ज्यांच्या उपस्थितीत ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा आपण संपन्न केला ते अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ पुणेचे कार्यकारिणी सदस्य आणि साहित्यिक आदरणीय देविदासजी फुलारी साहेब, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले विजयजी भगत सर आणि आपण सर्वच. आपण या चित्रकथेबद्दल अनेकांनी आपली मतं इथे नोंदवलेली आहेत, मतं मांडलेली आहेत आणि चित्रकथेला आपण सर्वांनीच जाणून घेतले. हे मीही माझा अल्पसा प्रयत्न करते इथे या चित्रकथेवरील आपलं मत इथे आपल्या समोर नोंदवत आहे. प्राचार्य चंद्रकांत भोसले यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ही चित्रकथा आहे. आपण सर्वजण जाणतात की बालवाङ्मय सदरामध्ये आपल्या स्वर लेखणीने वेगळा ठसा उमटवणारे आणि वेगवेगळे प्रयोग करणारे प्राचार्य चंद्रकांत भोसले हे आपल्या सर्वांना सुपरिचित असणारे असं नाव आहे. आणि आपण हे बालवाङ्मय सदरातील 2 शासकीय पुरस्काराचेही सर मानकरी आहेत. तर यातच त्यांचं यश लपलेलं आहे. सर स्वतःच म्हणतात की बालचित्रकथा म्हणजे लहानग्यांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारा आणि त्यांना वाचनाच्या दुनियेशी जोडणारा सर्वात आवडता हा दुवा आहे असं मत आहे सरांचं स्वतःच. आपण सर्वच थोड्या बहुत फरकाने ही गोष्ट जाणतोच की आपण मान्यही करतो की आपल्यातील बहुतेकांनी बालवयामध्ये चांदोबा हा वाचलेला आहे. चांदोबातील गोष्टीचा आपण अनुभव घेतलेला आहे आणि त्या गोष्टीच्या चांदोबाच्या मागच्या पानावर असलेली चित्रकथाचं जे सदर होतं तर तेही आपण वाचलेलं आहे. बहुतेकांनी क्रमशः आल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये येणारी उत्सुकता हे आपण जाणून आहात. आणि चित्रकथा या सगळ्या समजण्याला सहज सोप्या असतात आणि त्या बालमनावर त्या समरस होऊन जातात. बालमन जेव्हा ते चित्रकथा वाचण्यामध्ये किंवा आपण जेव्हा कथा वाचतो त्यापेक्षा ती चित्राच्या सोबतीने आले तर ती आपल्याला अधिक म्हणजे बालकांना छोट्या वाचकांना ती अधिक स्वरूपात भावते. पूर्वी काही दैनिकाकडून साप्ताहिक रूपामध्ये अशा प्रकारच्या चित्रकथांचा खजिना बालवाचकांपर्यंत पोचत होता. परंतु आता राजकीय आणि आर्थिक गणित जुळवताना म्हणजे ज्या दैनिकांनी अशा प्रकारचा जो खजिना आहे बालवाचकांना देण्याचा तर तो काळ काहीसा दुर्मिळ झालेला आहे. अशा काळामध्ये अशा प्रकारचं पुस्तक प्राचार्यांकडून येणं हे आपल्यासाठी आणि बालवाचकांसाठी एक प्रकारची देणगी आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एकीकडे आपण असं म्हणतो की मुलांना म्हणजे ही जी वाचन संस्कृती आहे ती लोप पावत आहे. परंतु वाचन संस्कृती लोप पावत आहे असं म्हणताना जर आपण बालकांचा विचार केला तर बालकं आता काय पाहतात? ही छोटी मुलं काय पाहतात? त्यांना टीव्ही पाहतात, मोबाईल पाहतात. परंतु टीव्ही या किंवा मोबाईलमध्येही ती कार्टून फिल्म्स पाहतात जे त्यांच्याशी बोलतात, त्यांच्याप्रमाणे वागतात आणि ती कलरफुल असतात. तर अशा प्रकारच्या कार्टूनला ते जास्त त्यांची मागणी आहे की जास्त आवडीने ती वाचतात. परंतु त्यांना जर ह्यापासून रोखायचे असेल तर त्यांच्यासाठी आपण पर्याय म्हणून काही उपलब्ध करून देण्याची ही साहित्यिकांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी अशा प्रकारच्या आपल्या बालचित्रकथेतून ती पूर्ण होऊ शकते. आणि मग जर अशा प्रकारची बालचित्रकथा जर त्यांना उपलब्ध होऊ शकली तर वाचन संस्कृती
लोप पावत आहे असं जे आपण म्हणतोय, मोठ्याची ओरड आहे मोठ्यांची, ती काही अर्थाने निश्चितच कमी होईल. मुलं अशा प्रकारची पुस्तकं आवडीने आणि जोमाने वाचतात. त्यांना त्यातून ते चित्र ते त्यांच्या भावविश्वाशी जोडलं जातंय आणि त्यामुळे मुलांना अशी चित्रकथा आणि अशा प्रकारची पुस्तकं निश्चितपणे आवडतात मुलांसाठी. त्यांना आपल्यातलंच कुणीतरी या चित्रकथेमध्ये दिसतो आणि मग त्यांना ती त्या भावविश्वासी एकरूप होतात. विठू या चित्रकथेतील कथा ही अशीच मुलांच्या भावविश्वाशी अत्यंत जवळच्या व्यक्तीशी ती निगडीत आहे. विठूच्या जीवनात आलेली त्याची आई ही इहलोकी गेलेली आणि मग त्याला आवडणारी आणि त्याला प्रिय असलेली शिक्षिका, ती त्याचं मन जाणून घेते आणि त्याच्या मनाप्रमाणे त्याच्याशी वागण्याचा, त्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न ती करते. विठूला सांगितलं जातं की तुझी आई इहलोकी गेली म्हणजे ती कुठेतरी आभाळात गेलेली आहे. मुलं ही भाबडी असतात, ती मोठ्यांच्या बोलण्याचा लगेचच त्यांच्यावर परिणाम होतो, त्याच्यावर विश्वास करतात आणि मग तो त्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. मग आईचा शोध घेण्यासाठी तो सीडी बनवतो किंवा जो काही ध्वज आहे तर ध्वजाच्या खांबावरून वरती चढण्याचा आणि आभाळाशी भिडण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आपल्याला काय करावं लागेल ह्याच्यातून आपल्याला म्हणजे यश मिळेल न मिळेल याची पर्वा न करता विठू त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु विठूच्या या प्रयत्नाला साथ देणारी त्याची जी शिक्षिका आहे तर तीही विठूच्या या हळव्या मनाला ओळखून आहे आणि विठूला येणाऱ्या अपयशाने तो खचून जाऊ नये म्हणून ती त्याच्यासोबत एक लेमनची गोळी त्याला देते. ती लेमनची गोळी म्हणजे त्याला येणाऱ्या संकटामध्ये विठूला जो दिलासा मिळावा, त्याला म्हणजे जे कटू अनुभव आहेत त्यातून त्याला सावरण्यासाठी ही गोड भेट तिच्या शिक्षिकेकडून त्याला दिली जाते आणि विठू एक मोठा पतंग बनवतो. परंतु पतंग बनवून तो आभाळाशी भिडण्याचं त्याचं स्वप्न आहे, आपल्या आईला सोबत आणण्याचं. त्याच्या शिक्षिकेला माहिती आहे की हे स्वप्न त्याला पूर्ण होणार नाही, परंतु जेव्हा कुठं तो अशा नैराश्याच्या खाईत जाईल तर तेव्हा ती गोळी तो चाखेल आणि पुन्हा नव्या उभारीने, नव्या जोमाने आयुष्याशी दोन हात करेल, अशी जी भावना शिक्षिकेने त्याच्यामध्ये रुजवली आणि लेखकाने ती तिथपर्यंत आणली. ही खरोखरच एक स्वागतार्ह बाब आहे. विठू आपला सर्वांनाच तो आपल्या तुमच्या आमच्या मनातील कुठेतरी आहे, तो कुठेतरी तो अस्तित्वात आहे याचा भास होत राहतो. तर एक काल्पनिक पात्र नाही आणि ते काल्पनिक पात्र नसलेला विठू आपल्या समोर आणण्याचं आणि तो आपल्यातीलच एक आहे असं जे आपलं मन आपल्याला सांगतो, तर याचं सर्वस्वी श्रेय माननीय चंद्रकांतजी भोसले सर यांना जातो. त्यांनी तो विठू आपल्या सोबत रंगवलेला आहे आणि आपल्या चित्ररूपाने तो आपल्या समोर इथे साकार केलेला आहे. त्यांनी आणला, रंगवला आणि बालवाचकांपर्यंत नेण्याचा तो प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाला निश्चितच आपण साथ देणाऱ्या सर्व इतर त्यांच्या सहकार्यांचं मी मनस्वी धन्यवाद देते. प्राचार्य भोसले सरांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा देते. थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. सुंदर आणि अतिशय मोजक्या आणि मार्मिक शब्दात तुम्ही त्याचं विश्लेषण केलं. खरंच हे मुलांचं, हे लहान मुलांचं भावविश्व उलगडताना शिक्षकांचं किती महत्व असतं आणि ते महत्व आपल्याला पटवून देणं, आणि तेही लेखकांनी जे स्वतः प्राचार्य प्राध्यापक आहेत, जे सदैव तरुण मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये वावरतात, त्याच्यामध्ये त्यांचं मन तेवढंच तरुण राहतं असं मला वाटतं. म्हणूनच हे सगळं त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे. यानंतर मी प्राध्यापक सुनील कोकीळ सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडा. प्राध्यापक सुनील कोकीळ सर. कोकीळ सर आहेत? ओके सर आहेत.
प्राध्यापक सुनील कोकळे सर, आपण विचार मांडावे. सर, कोकळे सर आहेत का? ठीक आहे, आपण सरांची वाट बघूया. तोपर्यंत मी डॉक्टर विजय भगत सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. आजच्या या खूपच महत्वाच्या कार्यक्रमामध्ये आपण इथे जमलेलो आहोत. प्राचार्य भोसले सर, चंद्रकांत भोसले सर, श्री भोसले सर यांचं विठू नावाचं हे जे काही चित्रकथेचं पुस्तक आहे, जे लहान मुलांसाठी त्यांनी अक्षरशः निर्मिती केलेली आहे, मी असं म्हणतात. या कार्यक्रमासाठी आवाज येते ना माझा? या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले देवीदास फुलारे सर, लेखक चंद्रकांत भोसले सर, आणि मी सर्वांची नावं घेण्यात आपल्या सगळ्यांची परिचित आहे. मी सगळ्यांचं मनपूर्वक इथं सगळ्यांचं प्रति प्रेम व्यक्त करतो की मला तुम्ही इथं बोलवलं. निर्मल सरांनी बरंच सांगितलं. मी जसं वर्गात विद्यार्थी आपला भाषणाचा नंबर येणार, जसा नंबर जवळ येतो तसं धगधग वाढते, तसं माझं बऱ्याच वेळ होत होतं. आणि सर नसल्यामुळे एकदम माझा नंबर आला आणि असं हायचं वाटलं, आता काय करायचं पुढे. अत्यंत गांभीर्यानं आपण ही सगळी चर्चा करतो आहोत. खरं तर दोन प्रकारचे लोक आपण इथं आहोत. एक आहेत तंत्र शिक्षणामध्ये काम करणारे, तंत्रविद्येमध्ये काम करणारे लोक, आणि दुसरे लोक आहेत साहित्यिक लोक, आणि मी त्या दोन्हीतला नाही. आणि मी या विषयावर बोलणार याचा बोजा माझ्या अगदी हृदयावर होता खरं सांगतो, तरी पण मी ते मांडण्याचा प्रयत्न करतो. मी पण तंत्र शिक्षणातला विद्यार्थी आहे. पण माझं मत असं आहे की या विश्वामध्ये जे काही नवं घडलंय, नवं सांगितलं गेलं, नवं निर्माण केलं गेलं, ते एका माणसाच्या एका मूलभूत वैशिष्ट्यामुळे घडलं गेलं. आणि ते वैशिष्ट्य कोणतं आहे? ते इतर प्राण्यांपेक्षा माणसाला अंगठा आहे, आणि अंगठ्याशिवाय माणसं कोणतंच काम करू शकत नाहीत. अंगठ्यानं जेवढं माणसं काम करत गेली तसं त्यांचा मेंदू विकसित होत गेला आणि त्यांनी नवे नवे शोध लावले. त्या सगळ्या शोधाचं मूळ कारण आहे त्यांचा अंगठा. ऐकाव माणसं, काम न करणारी माणसं फारसं काही निर्माण करत नाही, फार ते कॉपी करतात. आणि त्याच्यामुळे इथं उपस्थित असलेले सगळे तुम्ही जे विशेषतः तंत्र शिक्षणातले लोक आहेत, तंत्रविद्येतले लोक आहेत, तुम्ही त्या निर्मितीच्या प्रक्रियेतले आहेत. आणि तोच धागा मला भोसले सरांच्या या सगळ्या मांडणीला दिसतो. आणि त्याच्यामुळे हे पुस्तक अनेक अंगानं एक महत्वपूर्ण पुस्तक आहे. मगाशी चर्चा करताना अशी चर्चेचा आपला एक सूर सगळ्यांचा आहे, पण अगदी लहान मुलं ज्यांच्या घरामध्ये असतात त्यांच्या परीने तो असतो की बाबा आता हे मुलांचं काय करायचं, मुलं बिघडली, मुलं चांगली नाही. मुलांच्या बद्दल आपल्या मनामध्ये एक वेगळा भाव असतो की या मुलाचं काय करायचं. लहान मुलांच्या बद्दल असं की ह्या मुलांचं कसं घडवायचं या मुलाला, आणि एकदा मूल मोठं झालं की याचं काय करायचं. या दोन प्रश्नांमध्ये 99% पालक अपवाद एखादा सोडला तर सगळे पालक व्यथित आहेत आपल्याला असं म्हणते. भले त्या मुलाचं काय झालं असेल तर माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा नाही. मग हा प्रश्न कशाशी जोडलेला आहे? माझ्या दृष्टीनं दोन त्याचे भाग करावे लागतात. माणसाच्या ज्या अनेक क्षमता आहेत शिक्षणाच्या प्रक्रियेतल्या, जगण्याच्या प्रक्रियेतल्या, मग अगदी मी 3च भागामध्ये त्याचे भाग करतो. एक, ज्ञान मिळवणं, त्याच्यासाठी आपली बौद्धिक क्षमता विकसित होणं. दुसरं, त्या जी ज्ञान माहिती मिळवली त्या माहितीचं आपल्याला विश्लेषण करावं लागतं, आणि या विश्लेषणाच्या आधारावरती आपण एक शहाणपण मिळवतो. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, आपल्या आसपास हा जो प्रश्न आपण सगळ्यांनी जो आपल्याला जाणवतोय त्याच्या तळाला
ही गोष्ट मला जाणवते ती अशी की सगळे लोक, सगळे पालक आपल्या मुलांना एका विशिष्ट दिशेने घेऊन जात आहेत आणि त्यातलं सगळ्यात विशिष्ट महत्वाची दिशा आहे ती म्हणजे त्याला ज्ञानी बनवणं, हुशार बनवणं. ही ज्ञानाच्या प्रक्रियेतली एक टप्प्याची गोष्ट आहे. आता त्याच्यामध्ये ज्ञानी बनवणं आणि हुशार बनवणं त्याच्यामध्ये काय काय असतं? माहिती मिळवतो, माहितीची संबंध लावतो, एखादं तत्व शोधून काढतो, कॅल्क्युलेटिव्ह कॅपॅसिटी वाढवतो, अशी मोठी यादी आपल्याला करता येईल. पण याच्या पुढे जाऊन एक गोष्ट करावी लागते की ज्याच्यामुळे आपण मोठमोठ्या माणसांना मोठी माणसं म्हणतो, ती म्हणजे अंतिमतः ज्ञानाची अवस्था पोचते, ती म्हणजे विजडम, ज्याला आपण शहाणपण असं म्हणतो. आपल्या सगळ्यांना जो प्रश्न भेडसावतोय तो आपण तिथे जाऊन पोचलोय की हे शहाणपण आपल्या मुलांमध्ये, आपल्यामध्ये, आपल्यामध्ये आसपास आहे का? बघा, आपल्या सगळ्यांना गाडी चालवतं, मला वाटतं इथे बसलेल्या बहुतेकाला गाडी चालवते. आपण छानपणे गाडी चालवतो, योग्य वेळी थांबवतो, सुरू ठेवतो, वळवतो वगैरे करतो. पण एखाद्या अडीतडीच्या प्रसंगामध्ये आपण गाडी पळवता एकदम थांबवतो आणि दुसऱ्याला पुढे जाऊन देतो, तेव्हा शेजारी म्हणतो तू शहाणपणा दाखवला बरं का. हा जो शहाणपणा असतो तो कशात मानला तळाला असतो? तर त्याच्या तळाला असतो त्याच्या माणुसकीच्या गोष्टीमध्ये, त्याच्या माणूस असण्यामध्ये, त्याच्या मानवतेमध्ये. आणि ही जी आपण जी गोष्ट करतो, ज्या हुशारीनं आपण जे बनवतो, हुशारीनं आपण निर्माण करतो, ती हुशारीनं निर्माण झालेली गोष्ट जेव्हा मानवतेच्या कसोटीवर आपण तपासतो तेव्हा तिचं शहाणपणामध्ये रूपांतर होतं. आपल्या आसपास आपल्या सगळ्या लोकांच्या पुढे, सगळ्या माणसांच्या पुढे हा मूलभूत प्रश्न आहे की आपण स्वतः, आपली मुलं बाळं, आपल्या कुटुंबातले लोक, आपल्या समाजातले घटक शहाणी बनलीत का नाही. मला वाटतं बालसाहित्य किंवा कुठलंही साहित्य या कसोटीवर सिद्ध झालं का, हे आपल्याला, मला वाटतं ही परीक्षेची खरी स्थिती आहे. साहित्य उपलब्ध होतं का नव्हतं बालसाहित्य आतापर्यंत, मगाशी कोणीतरी म्हणलं की लहानपणी खूप होतं, आताही आहे. या कसोटीवरती उतरतं का? आम्हाला शाळेमध्ये थोरांच्या गोष्टी म्हणून अनेक पुस्तकाची चर्चा मी इथं करत नाही. थोरांच्या गोष्टी म्हणून ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या जात होत्या, सांगत होते लोक, त्याच्यामध्ये ही मानवता, हे शहाणपण शिकवलं जात होतं का? मला असं वाटतं की हे साहित्य म्हणजे मगाशी निर्मल सरांनी जो आशय मांडला, मला हे म्हणायचं की आपण आपल्या आसपासचे जे विद्यार्थी, आपल्या आसपासची मुलं, यांच्या पुढे आपण या साहित्याची निर्मिती करून ठेवतो का नाही ठेवतो. हा मला वाटतं अत्यंत कळीचा मुद्दा आहे. नवदीपच्या दुकानामध्ये गेल्यानंतर शेकड्याने पुस्तकं आज बालसाहित्यामध्ये उपलब्ध आहेत, त्याचा तुटवडा आहे आपण असं लगेच म्हणता येणार नाही. पण या आशयापर्यंत ती पोचली का, आपल्याला असा विचार करावा लागेल. आता प्रश्न आपल्या पुढे वळतो की या साहित्यामध्ये, ही जे साहित्य आपण ज्याला म्हणतो, त्या साहित्यामधून जे आपल्यापर्यंत पोचतं, सांगितलं जातं, ते कशातून सांगितलं जातं? मगाशी जशी चर्चा झाली, कथा असते, कथेमध्ये वाक्य असतात आणि वाक्यांमध्ये शब्द असतात आणि शब्दांना अर्थ असतात. मला या चित्रकथेचं एक मला फार कौतुक मनापासून करावं असं वाटतं. मगाशी आपल्या चर्चेमध्ये आपल्या एका भाष्यकारांना आपली चर्चा केली की तुझी आई देवाघरी गेलेली असेल. या पुस्तकामध्ये देवाघरी हा शब्द वापरलेला नाही. आता देवाघरी म्हणजे ढगात गेली, उंच गेली, तुझी आई देवाघरी गेली, या गोष्टींमध्ये असमानताचा फरक आहे. मगाशी आपली चर्चा झाली की मी भौतिकवादाचा पुरस्कार आहे, खरी गोष्ट आहे. जेव्हा आई देवाघरी जाते तेव्हा त्या मुलाच्या कर्तव्याची, त्याच्या उत्सुकतेची गोष्ट संपते. त्याची जी बाल मनामध्ये जी उत्सुकता असते ती मारून टाकली जाते. मला भोसले सरांचं यशाबद्दल मला प्रेम व्यक्त करायचं आहे की तुम्ही जी योजना त्या शब्दाची केलेली आहे, तुझी आई दूर कुठेतरी गेलेली आहे, तिथं तुला तिला शोधत जायचंय. भौतिक विचार हा विचार आहे. कारण आपण सगळेजण, म्हणजे खरं तर म्हणजे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आपण सगळेजण भौतिक विचाराचे लोक आहोत. सगळ्यांना माहिती की हवा घ्यावी लागते तरच आपण जगतो, जेवल्याशिवाय जगत नाही, सगळं माहिती आहे. असं असताना सुद्धा आपण आपल्या जवळची माणसं गेल्यानंतर देवाघरी गेलीत आपण असं म्हणतो. ते खोटं सांगतो आपण त्यांना. ते खरं काय असतंय, त्याचं ज्वलन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी वाफ निघते ती हवेत मिसळते, त्याचं पाणी ढगाचं जाते. भोसले सरांचं मला त्याच्याबद्दल मनपूर्वक प्रेम व्यक्त करायचं आहे की याच्यामध्ये या
कथेमध्ये जे शब्दांची रचना केलेली आहे ती शब्दांची रचना या मुलांना डोळसपणे आपला सभोवताल बघायला शिकवेल. जेव्हा मुलं ही डोळसपणे बघायला शिकतील तेव्हा त्यांची बौद्धिक उत्क्रांती होईल. लौकिकवाद माणसाच्या बौद्धिक क्षमतेला कुंठित करतो. त्याला इंग्रजी शब्द डॉट. कोणीतरी आपला आसपास बनवलाय तेव्हा तुमचं माझं काम काय उरलं त्याच्यामध्ये? तुमचं माझं काम कधी आहे त्याच्यामध्ये? आपल्या मुलांचं काम कधी आहे? जेव्हा त्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असतो. आसपासमुळे ते घडतात. जेव्हा या दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा आपलं नातं त्या आपल्या सभोवतालशी जोडलं जातं. आणि म्हणून मी एवढ्याच गोष्टीची नोंद करून इथं थांबतो की भोसले सरांनी जी शब्दांची योजना याच्यामध्ये केलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. मग आपण असा विचार केला की माणूस म्हणून घडण्यासाठी जे शहाणपण ज्या मानवतेच्या आधारे आपल्यामध्ये निर्माण होतं, जसं परावलौकिकतेने खंडित होतं तसं विषमतावादी शब्दांनी खंडित होतं, शोषणाधिष्ठित शब्दाने खंडित होतं. असे असंख्य शब्द म्हणजे स्त्रियांप्रती वापरले जाणारे शब्द या कथेत नाहीत. ते स्त्रियांप्रती वापरले जाणारे शब्द आहेत, आपल्या सहकार्याच्या प्रती वापरले जाणारे शब्द आहेत, आपल्या लहान मुलांना आपण ज्या सूचना करतो, उदाहरणार्थ पाया पड रे, एक प्रकारे नम्रतेच्या नावाखाली त्याला आपण न्यूनतेची भावना त्याच्यामध्ये पेरतो, न्यूनत्वाची भावना पेरतो. दुसऱ्या बाजूला अहंगंडाची भावना पण पेरतो. हे जे इतकं बारीक 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 त्याच्यामध्ये आपण भरतो, ते भरताना जी दृष्टी आपल्याला घ्यावी लागते भोसले सरांनी ती घेतली. त्याच्याबद्दल मला त्यांचं पुन्हा एकदा प्रेम व्यक्त करायचं. पण मी बोलताना नेहमी असं म्हणतो, नेहमी चर्चा करताना असं म्हणतो की ही सगळी ज्याला आपल्याला मानवतेच्या आधारावरती माणुसकीच्या आधारावरती जो समाज हवा आपल्याला असं वाटतं, पण ती माणुसकी मारणारी जी यंत्रणा आहे, व्यवस्था आहे, जी रचना आहे, ती रचना इतकी सभोवताली आपल्या भरलेली असते की ती हवेसारखी असते. जसं नाकातून मला ऑक्सिजन हवा आहे पण ऑक्सिजन एकटा घेता येत नाही, त्याच्याबरोबर कार्बन डायऑक्साईड पण जातो, त्याच्याबरोबर धूळ पण जाते, त्याच्याबरोबर व्हायरस पण जातात. तशाच प्रकारे कळत न कळत आपल्या या मांड्यांमध्ये सुद्धा असे काही शब्द आपण सोडतो की ज्याच्यामुळे मला जे म्हणायचंय, मला जे सांगायचंय, जी गोष्ट विषयात दुसरीकडे घेऊन जाते. मला ते माहीत पण नसतं, मी शब्द सांगत नाही. काही शब्द आपल्याला असे याच्यामध्ये पण शोधता येऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला जर शहाणा समाज, शहाणे मुलं, शहाणे पाल्य जर घडवायचे असतील, शहाणे विद्यार्थी घडवायचे असतील तर अशा प्रकारच्या बालसाहित्याची निर्मिती करणं हे सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. आणि ती नेमकं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. मोठ्या माणसांना सांगणं सोपं आहे. मला नेहमी मी लिहिलं की लोक मला सांगतात, हे तू इतका कठीण कसं काय लिहितोय, असं नाही लिहायला पाहिजे, आम्हाला समजत नाही. खरं ते समजण्याजोगं नसतं, असं नसतं. पण त्या गोष्टीचा सराव नसतो. लहान मुलं त्या सरावापर्यंत पोहोचायचे असतात. त्याच्यामुळे ते छोट्या पद्धतीने, छोट्या वाक्यामध्ये, छोट्या शब्दांच्या द्वारे ते मांडायला पाहिजे. भोसले सरांनी खूप अत्यंत चांगला प्रयत्न तो केलेला आहे आणि ते अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये अजूनही काम करता येऊ शकेल. तर ते काम मला एवढंच इथं प्रामुख्याने सांगायचं होतं की मोठ्या माणसाच्या साहित्यापेक्षा बालसाहित्य हे कठीण गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना ते ज्ञात आहे आणि त्याची आवश्यकता मात्र इतकी आवश्यकता आहे की ते कशाचीच आवश्यकता नाही, एवढी आवश्यकता आहे. कारण आपण सर्वजण बघितलं तर ज्या स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर आपण होतो तिथून एवढा प्रवास करून आज आलोय, ज्या स्वातंत्र्यानं आपल्याला लोक या समूह रचनेतून नागरिक या मान्यतेपर्यंत पोहोचलो, त्या संविधानापर्यंत आपण त्या 26 जानेवारी 50ला पोहोचलो होतो. पण आज आपण आपल्या आसपास बघितल्यावरती आपल्याला कोणीही, अपवाद सुद्धा नाही, चालक लोक जे आहेत कधीही कोणालाही कोणत्याही सभेतून नागरिक असं संबोधित नाही. कोणी जनता म्हणतंय, कोण लोक म्हणतंय, कोण प्रजा म्हणतंय, काय काय म्हणतंय, पण आपल्या नागरिक म्हणून कोणीही उच्चारित नाही. आपण झुंडीकडे पुन्हा जात आहोत आणि त्याच्यामुळे पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला या प्रकारचं साहित्य निर्माण करणं नितांत आवश्यक आहे. आपण सगळ्यांनी त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. तो पुढाकार भोसले सरांनी घेतला. ते पुस्तक मी त्या दिवशी चाललं होतं एकदा, परत आज मला वाटलं नव्हतं की मी पोहोचू शकेल, कारण नाशिकला तपोवनामध्ये साहित्यिक लोक आपले जमलेले आहेत. अनेक लोकांनी कविता वाचल्या. मी काही कवी नसल्यामुळे मी कविता वाचली नाही, पण अनेक कविता ऐकल्या आणि त्या झाडांना मिठी मारून परत एकदा मी तुमच्या पुढे इथं आलेलो आहे. मला असं वाटतं की आपण सर्वांनी या दृष्टीने याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आपलं साहित्य लिहित असताना आपण ज्या शब्दांचा, आपण ज्या कृतींचा तिथं आपण वापर करणार आहोत त्याचा अत्यंत सजगपणे आपण ती वापर केली पाहिजे.
आपण सर्वजण माझ्या समजुतीप्रमाणे आपण सर्वजण भौतिकवादी विचार करणारे लोक आहोत. एखादा माणूस म्हणला मी नाही तरीही तो भौतिकवादीच विचार करतो, कारण जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्या नाकातून हवा येतो. कोणीही कोणत्याही देवाचं नाव घेत नाही. जन्माला आलेलं प्रत्येक बाळ पहिलं काम करतं नाकातून हवा घेतं. त्याचा विश्वास असतो की मी नाकातून हवा घेतल्याशिवाय माझं अस्तित्व येणार नाही. त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे. भारतामध्ये आजच्या घडीला तरी कोणी काहीही म्हणो, आपण सर्वजण संविधानिक मूल्यांना जगतो. त्यामुळे या गोष्टींचा विचार करून आपण आपल्या शब्दांची, आपल्या रचनांची आणि कथांची योजना करायला हवी. ती भोसले सरांनी ती केलेली आहे. त्या दुसरी गोष्ट अशी की एकच मिनिटं घेतो, जास्त घेणार नाही. सरांनी जी चित्र काढलेली आहे, चित्रामुळे ही कथा बोलकी झाली आहे, अत्यंत बोलकी झालेली आहे. चित्र अत्यंत काय म्हणता येईल आपण त्याला, बोलकी नेटकी आहे. पण एक गोष्ट मला सांगायला काही हरकत नाही, कारण आपण सर्व एका कुटुंबातले लोक आहोत. त्या चित्रकथेची एक मर्यादा अशी असते, जेव्हा चित्र आपण काढतो त्याच्या शेजारचं मजकूर ते चित्राला पूरक लागतो. चित्राचा मजकूर जर दुसरा आला तर तो त्या आपण लहान मुलं आहे का, मला वाटतं हे पुस्तक जे आपण 3री-4थीच्या मुलांसाठी करतो, ज्यांना वाचायला येते त्यांच्यासाठी करतो. त्यामुळे त्याच्या जवळ जे लिहिलेलं आहे त्या चित्राला पूरक असलं पाहिजे. दुसरं एक गोष्ट आपल्याला चित्र काढताना अजून एक आपल्याला विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आता मी काही साहित्याचा विद्यार्थी नाही, पण मी जे बोलतोय ते फक्त माझ्यासारखे आहे, मी तुमच्याशी संवाद करतोय. एक गोष्ट अशी आहे की या कथांमध्ये पुढे काही चित्र अशी आहेत की ज्या चित्रांवरून कल्पनाशक्ती विकसित होते. उदाहरणार्थ शिडी आहे, उदाहरणार्थ पतंग आहे. आता चित्र त्याच्यामध्ये असलेली साधन सामग्री आणि मजकूर, आता त्याच्यामध्ये आपल्याला योजना करायला पाहिजे, कारण खूप काम केले मी त्याच्यावर बोललं बरोबरच नाही, कर एवढं काम त्याच्यावर केलंय, मला माहिती आहे त्याच्यावर किती काम करावं लागतं ते. पण पूर्ण चित्र त्याच्यामध्ये नसायला पाहिजे असं मला वाटतं. चित्रकथेमध्ये एक चित्रासाठी जी सामग्री जी आहे त्या सामग्रीची अरेंजमेंट असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे तंत्रशिक्षणातले लोक आहात, तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे साधन म्हणजे उपकरणं घेऊन आपल्याला एक यंत्र बनवतात, ते असेंब्लेशन करतो. ते असेंब्लेशनची कल्पना मेंदूच्या पटलावरती आधी प्रतिमा तयार होते आणि नंतर मग त्याची रचना होते. कोणतंही घर बांधण्याची जी चित्र आपण काढतो, आराखडा काढतो, त्या आराखड्याच्या आधी आपल्याला त्या खोल्यांची रचना, खोली कोणती, काय पाहिजे, कसं पाहिजे, ही सगळी जमवाजमव करून आपण एकत्र करतो. त्यामुळे प्रतिमा शक्ती वाढायला मदत होते असं मला वाटतं. खरं तर हा म्हणजे कार्यक्रम वेळेपेक्षा पुढे गेलेला आहे, त्याच्यामुळे मी जास्त बोलणं मला वाटतं योग्य नाही. पण एवढी मात्र गोष्ट नक्की सांगतो की या पुस्तकाचं नाव जरी ते विठू आपल्या आसपासचा असला तरी नुसता आसपासचा नाही, त्या विठूचा जो प्रवास आहे तो 2500 वर्षांचा आहे. विठूचा प्रवास किती आहे? 2500 वर्षांचा आहे. ते नाव हे वाचणारा प्रत्येक विद्यार्थी त्याच्या डोक्यामध्ये खोलेल, तो 2500 वर्ष मागे स्वतःला घेऊन जाईल. हा एक भाग. दुसरं, या वाचणारा विद्यार्थी, वाचणारं पाल्य, मूल मुलगी ही स्वतःला आकाशात भरारी घ्यायला प्रेरित केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या मनात ही उत्सुकता वाढवायला मदत त्या पुस्तकाची झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामुळे या मुलांची उत्सुकता वाढेल, त्यांच्यातला प्रयत्नवाद वाढेल, भौतिकवाद वाढेल. एका म्हणजे त्या झेंड्याच्या शिडी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, स्तंभावरती चढण्याचं धाडस आहे. हे धाडस जे उंगत धाडस व्यक्तीमध्ये असतं ते आपण नंतर मारून टाकतो. ही चित्रकथा त्याचं हे धाडस नक्की पुढं घेऊन जाईल. किती घेऊन जाईल? चंद्रावर पोहोचणे इतकं घेऊन जाईल ही नक्की मला त्याची खात्री वाटते. दुसरी एक गोष्ट, महत्वाची गोष्ट या कथेची आहे ती सांगायला पाहिजे, ती म्हणजे सहचार फार महत्वाचा आहे. आपलं माझं मीच करी, मी एवढी मार्क मिळवेल, मी कलेक्टर होईल, मी इंजिनियर होईल, मी इथं मार्क मिळवेल, IITत जाईल आणि माझा मीच काहीतरी घेईन, कोट्यानं पाठी घेईन. ही जी धारणा आपण पालक मुलांमध्ये कोंबतो, त्याच्या डोक्यात भरतो, ती या कथेनं सहचारामध्ये रूपांतरित होईल. ती त्याचे मित्र असतील, पालक असतील आणि ते शिक्षक असतील, ते त्यांना जोडतील. आणि दुसरा एक महत्वाचा प्रेमसंवाद हा या कथेचा एक अजून अत्यंत मला जिव्हाळ्याचा विषयच वाटतो. ती शिक्षक आहे आणि त्याचे जे वडील आहेत, हे जे भाव त्याच्यामध्ये ते पेरतात माणसाच्या मनामध्ये, मुलाच्या मनामध्ये, ते अत्यंत महत्वाचं आहे. मला असं वाटतं
हे सगळं बालसुलभ मनाला, बालसुलभ भावांना पुढं 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 घेऊन जाणारी कथा आहे. भोसलेकरांना पुन्हा एकदा प्रेम व्यक्त करतो आणि ह्या कामी आमची काही कुठे मदत लागली तर जरूर आम्ही पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू. आणि ही जी कथा आहे या कथांचा एक सर्च आपल्याला कसा करता येईल, त्याच्यामध्ये जसं रुक्मिणी आहे, मला असं वाटतं की स्त्री पुरुष, जाती धर्म, परावलौकिकता याला न्यूट्रल करणारी, याला हे भाव जे आहे विषमतेचे भाव आहेत हे नाकारणारी, सोडून देणारे, त्याची समजूत, त्याची शेवटची भावना जी आहे म्हणतो आपण एक भाव तयार होतो, मनोभाव तयार होतो, हे करायचं काम करतील. आणि सर नक्की या पुढच्या काळामध्ये अजून याच्यामध्ये भर घालतील अशी मला आशा आहे. सरांच्याच प्रयत्नानं हे जे वाचिक पीठाचं जे पहिलं संवाद झाला तेव्हा काही सुरुवातीला उपस्थित होतो, काही मध्ये आले, पण नियमितपणे मला काही शक्य झालं नाही. पण वाचक पीठाचा मीही एक सदस्य आहे, तांत्रिक दृष्टीने नसलो तरी मी त्याचा जोडलं गेलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या विशेषतः मराठी भाषेतल्या साहित्यामध्ये ही जे सगळा समूह हे मूलभूत काम करतो आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत प्रेम आहे. पुढच्या काळात मीही अधिकाधिक त्याच्यामध्ये सहभाग कसा घेतला असा प्रयत्न करीन. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती प्रेमभाव व्यक्त करतो. मी धन्यवाद असा शब्द वापरलेला नाही, मला कुणी जर असं असेल तर जरूर मी त्याच्यावरती बोलतो. पुन्हा एकदा आपण जरी धन्यवाद म्हटलं नाही तरी मला धन्यवाद म्हणते. भोसले सरांनी केलेलं नक्कीच प्रेरणादायी आहे आणि यापुढेही ते राहील. यानंतर मी प्राध्यापक सुनील पोकळे सरांना विनंती करते की त्यांनी आपले मत मांडलं. नमस्कार. प्रोग्राम बराच लांबला आहे, मी माझे म्हणणे थोडक्यात सादर करत आहे. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, माझे विद्यार्थी, माझे प्रिय विद्यार्थी आणि श्रोता हो. जेव्हा मला श्री नरेंद्र देशमुख सरांचा फोन आला की प्राचार्य चंद्रकांत भोसले, जे की माझे विद्यार्थी राहून चुकलेले आहेत, यांच्याद्वारे लिखित विठू या चित्रकथेच्या, जे की वाचक पीठ प्रतिष्ठान, शब्दगंध साहित्य परिषद आणि यंत्र अभियांत्रिकी 1984 बॅच शासकीय तंत्रनिकेतन धुळे यांचे संयुक्त विद्यमान प्रकाशन सोहळ्यात मला भाष्य करायचे आहे. मला खूप आनंद झाला, अतिशय आनंद झाला. या आनंदाचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही किंवा शब्दात वर्णन करणे अशक्य आहे किंवा शब्दही अपूर्ण पडतील. आनंदाचे कारण म्हणजे एका बहुगुणी बॅचच्या विद्यार्थ्याचा फोन आणि दुसरे त्यांनी केलेली संयुक्त कृती म्हणजे विठू चित्रकथा. 1984 ची ही बॅच व्हर्सेटाईल म्हणजे बहुगुणी, म्हणजे फक्त अभ्यासात हुशार नसून इतर बाबतीत ही सक्रिय होती. या बॅचची विशेषता म्हणजे एकमेकास सहाय्य करून पुढे वाढूया. विद्यार्थ्यांची विद्यार्थी जीवनात तर घनिष्ठता होतीच, परंतु ती आजपर्यंत टिकवून ठेवली व पुढेही टिकवून ठेवतील. यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. आजचा ज्वलंत प्रश्न, मोबाईलमुळे लोक पुस्तक वाचनापासून दुरावले आहेत. म्हणून लहानपणापासून वाचनाची आवड उत्पन्न करणारे साधन म्हणजे चित्रकथेची निर्मिती आणि तेही सर्वांसाठी उपलब्ध विनामूल्य. त्यांच्या या कृतीला उत्तमोत्तम प्रतिसाद मिळो आणि त्यांचे ध्येय साकार हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. या प्रसंगी मी माझे रचलेली रचना सादर करीत आहे. रचनेचं नाव आहे छंद माझ्या विद्यार्थ्यांचा. रचनेचं नाव आहे छंद माझ्या विद्यार्थ्यांचा. चित्रकथा प्रकाशनचा हा सोहळा
आनंदाचा आहे हा मेळावा. चित्रकथा प्रकाशनचा हा सोहळा आनंदाचा आहे हा मेळावा. वर्गमित्रांचा हा संयुक्त प्रकल्प समाज घडवण्याचा आहे सुंदर संकल्प. वर्गमित्रांचा हा संयुक्त प्रकल्प समाज घडविण्याचा आहे सुंदर संकल्प. जाणूनी बालकांचे मनोविज्ञान ओळखले बालकांना काय वाटते छान. जाणूनी बालकांचे मनोविज्ञान ओळखले बालकांना काय वाटते छान. टाकूनी ज्ञानाची भर गोष्टींच्या रूपात रंगविल्या कल्पना चित्रांच्या रूपात. टाकूनी ज्ञानाची भर गोष्टींच्या रूपात रंगविल्या कल्पना चित्रांच्या रूपात. बिनपंखाचे मन उडते कोठेही ते भरकटते. बिनपंखाचे मन उडते कोठेही ते भरकटते. पंख देऊ ज्ञानाचे पाया रचूया संशोधनाचे. पंख देऊ ज्ञानाचे पाया रचूया संशोधनाचे. गोष्टीतून निर्मिती रुजवणे चित्रातून विज्ञान शिकवणे. गोष्टीतून निर्मिती रुजवणे चित्रातून विज्ञान शिकवणे. खेळता खेळता ज्ञान देणे भावी पिढीला घडवणे. खेळता खेळता ज्ञान देणे भावी पिढीला घडवणे. हे संकल्प आहे खूप मोठे. हे संकल्प आहे खूप मोठे. हे ध्येय आहे खूप मोठे. हे ध्येय आहे खूप मोठे. जाणूनी बालकांची उत्सुकता जागवू कुतूहल आणि इच्छा. जाणूनी बालकांची उत्सुकता जागवू कुतूहल आणि इच्छा. शिकवू चिमुकल्यांना उडायला छान घडवूया येणाऱ्या पिढीला. शिकवू चिमुकल्यांना उडायला छान घडवूया येणाऱ्या पिढीला. छान घडवूया येणाऱ्या पिढीला. मला या सोहळ्यात सामील केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बराच उशीर झालेला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाचे स्वरूपच तुम्ही तुमच्या कवितेतनं उलगडले. नक्कीच सुंदर कविता होती. कसं आहे, आम्हाला थोडस याची कल्पना होती. सगळी प्राध्यापक मंडळी आहेत, कार्यक्रम थोडासा लांबणारच असं आम्हाला वाटलंच होतं. पण आता कार्यक्रम शेवटाकडे आला आहे आणि आपण ज्यांना ऐकायला उत्सुक आहोत, ज्यांच्या आपण मगापासून वाट बघतो आहोत, असं मी माननीय देविदास फुलरी सरांना विनंती करते की त्यांनी आपला अध्यक्षीय समारोप करावा. आवाज येतो ना माझा? अगदी येतोय. भरपूर वेळ झालेला आहे आणि आता मॅडमने सांगितलं की सगळे प्राध्यापक आहेत आणि प्राध्यापक 50 मिनिट झाल्याशिवाय थांबत नाहीत. हा गमतीचा भाग जरी सोडला तर मी टेलिफोनमध्ये काम करणारा माणूस आहे. आमच्याकडे पल्स रेटला फार महत्व आहे. सेकंदाला महत्व देतो आम्ही. भरपूर वेळ झालेला आहे आणि चंद्रकांत भोसले सरांच्या प्रेमापोटी सगळे मित्र भरभरून बोलत होते आणि चर्चा पण एवढी प्रदीर्घ झालेली आहे. एखाद्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये 25-30 लोक उपस्थित असतात, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. सगळे मित्र अनेक वर्षानंतर भेटतात, गेट टुगेदर करतात, पार्ट्या करतात. पण हे मित्र जरा वेगळे आहेत. काहीतरी वेगळं करू आपण, नवनिर्मिती करू, समाजाला काय त्याची आवश्यकता याचा विचार करून हा निर्मितीचा क्षण आपण अनुभवत आहोत. वेळ भरपूर झालेला आहे आणि मी कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, त्यामुळं काही तर बोललं तर पाहिजे. त्यामुळं अत्यंत थोडक्यात त्या पुस्तकाविषयी मी माझं मनोगत व्यक्त करतो. हे पुस्तक वाचलं मी प्राचार्य चंद्रकांत भोसले सरांचं, बालचित्रकथा विठू. आणि काही वर्षापूर्वी एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल नावाचा एक लघुपट आलेला होता आणि साधारणतः एक 5-6 वर्षापूर्वी त्याचा वर्धापन दिन साजरा झाला अवकाशामध्ये. तर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल हा जो लघुपट आहे, ह्या लघुपटामध्ये अद्भुत विश्व आहे, ग्रह आहेत, तारे आहेत आणि ते लहान मुलं पाहतात आणि पाहून इतके आकर्षित होतात त्या याच्यामध्ये. तर त्याचं लेखकाचं नाव विसरलो मी, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लघुपट ज्याने लिहिला, पण त्याने पुन्हा असा लघुपट काढला नाही. त्याचा वर्धापन दिन जेव्हा अवकाशात झाला तेव्हा लहान लहान निरागस मुलं समोर बसली होती आणि काही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोल वैज्ञानिक बसले होते आणि ते लघुपट मुलं पाहत होते आणि सगळं अद्भुत विश्व म्हणजे एवढे देहभान विसरून सगळं पाहत होते.
आणि ते झाल्यावर मग आंतरराष्ट्रीयचे खगोल वैज्ञानिक म्हणाले की मुलांना काही प्रश्न असेल तर विचारा. तर एक चुणचुणीत मुलगा समोर आला आणि त्यानं विचारलं की हे जे तुम्ही अद्भुत विश्व दाखवलंय, ग्रह तारे वगैरे, तर तिथं जाण्यासाठी मला पोहोचायला किती वेळ लागेल? तर त्या वैज्ञानिकाने सांगितलं की त्याला 3 दशलक्ष प्रकाश वर्ष लागतील. आता सगळे अभियंते आहेत, आता त्याला 3 दशलक्ष प्रकाश वर्ष म्हणजे किती काळ लागेल तिथं पोहोचायला त्याला. मग तो म्हणतो की 3 दशलक्ष प्रकाश वर्ष म्हणजे नेमकं किती? मग तो काहीतरी सांगतो 75,000 अब्ज वर्ष लागतील वगैरे वगैरे. तो हिरमुसला होतो. माणसाचं आयुष्य राहून राहून किती राहणार आहे? खूप खूप म्हणलं तरी 100 वर्ष जगणार आहे. आणि आता 75 अब्ज वर्ष त्या तिथं पोहोचायला लागत असतील तर काय उपयोग आहे? तो खगोल वैज्ञानिक जो त्याला जवळ घेतो आणि त्याचं चुंबन घेतो. बाळा, तू एवढा मोठा हो की हे अंतर कापून, जसं आपण म्हणतो की ठाण्याहून मुंबईला चालो, नांदेडवरून संभाजीनगरला चालो, असं तू एवढा मोठा शास्त्रज्ञ हो की हे अंतर काही तासामध्ये कापता येईल. ही कथा सांगण्याचा उद्देश की लेखक म्हणून चंद्रकांत भोसले बाल साहित्याचे जे नवे नवे आयाम शोधू लागलेले आहेत त्याचा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. फार आम्ही गोंडस नाव देतो आणि बाल साहित्याला विश्व साहित्य असं म्हणतो. दुर्दैवानं सांगावं लागतं की सगळ्यांचीच तथाकथित लेखक, तथाकथित विचारवंत या साहित्याकडे ज्या पद्धतीनं डोळस पद्धतीनं पाहायला पाहिजे त्या पद्धतीनं पाहत नाही. परिणामी जी विध्वंसक पिढी निर्माण होऊ लागलेली आहे. आम्ही म्हणतो फार विश्व साहित्य आहे, विश्व साहित्य आहे, तर प्रौढ साहित्यामध्ये जे प्रवाह आले, प्रौढ साहित्यामध्ये दलित साहित्य आलं, प्रौढ साहित्यामध्ये ग्रामीण साहित्य आलं, प्रौढ साहित्यामध्ये स्त्रीवादी साहित्य आलं. एवढंच नाही, धर्माप्रमाणे साहित्य आलं, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आलं, ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलन आलं आणि हे वेगवेगळे प्रकार आले आणि प्रौढ साहित्य समृद्ध होत गेलं. त्या मानानं बाल साहित्यामध्ये असे प्रवाह आले नाहीत. दुर्दैवानं चांगले लेखक इकडे वळत नाहीत. यासाठी चंद्रकांत भोसले सरांचं अभिनंदन करावे लागेल की तुम्ही या साहित्याकडे तुम्ही वळलात. म्हणजे प्रयत्न होत नाहीच असं नाही. आमचे एक मित्र आहेत रविचंद्र हडसनकर, त्यांनी फार सुंदर दलित कविता लिहिल्यात. त्यांचा एक दलित बाल कविता संग्रह आलेला आहे. आपण सध्या जे आपल्याकडे बाल साहित्याच्यामध्ये काय असतं, तो पर्या असतात, कथा असतात, राक्षस असतात. हा कवी आपल्या बाल कविते म्हणतो, आपल्या आईला विचारतो, माये ग माये कशी असते परी, आम्ही खातो कन्यान ती खाती शिरापुरी. तर हा जो भाव आहे दलित भाव की तर आम्ही तर फक्त कण्या खातो, आम्हाला खायला मिळत नाही, ही परी कशी, हिला खायला शिरापुरी कसं मिळते, हा भाव जो वेगवेगळे प्रभाव असे येणं आवश्यक आहे. प्राचार्य चंद्रकांत भोसले हे ज्या पद्धतीनं लिहू लागलेले आहेत त्यांना एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना अभिप्रेत आहे. आणि गंमत म्हणजे लहान मुलांना फार अवघड परिस्थिती आहे सध्या. इतकी चाणाक्ष मुलं आहेत आणि ही पिढी इतकी तेजदार आहे. त्यांचा विचार करण्याची पद्धत, त्यांचा विचार करण्याचा वेग हा अद्भुत करणारा आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार करताना मी बीएडला शिकवलं जवळपास 12-13 वर्ष शैक्षणिक मानसशास्त्र. पौगंडावस्थेतले जे मुलं आहेत ना त्याला आपण सांगतो अरे हे करू नको, अरे ते करू नको, त्याला उपदेश करतो. त्याची आजी उपदेश करते, त्याची आई उपदेश करतात, त्याचे गुरुजी उपदेश, त्याचे वडील उपदेश, सगळेच उपदेश करतात, हे करू नको ते करू नको. पण नेमकं काय करायचं हा प्रश्न त्याच्या समोर आहे. फार सुंदर विधान आहे एक मानसशास्त्रामध्ये. तो म्हणतो की मला सगळे सांगतात की हे करू नको ते करू नको, मला कळतं हे करू नको ते करू, पण नेमकं मी काय करायचं. आय नो व्हॉट आय डोंट वॉन्ट बट आय डोंट नो व्हॉट आय वॉन्ट. अशी त्याची जी अवस्था आहे ती अवस्था प्राचार्य चंद्रकांत भोसले सरांनी ओळखलेली आहे. आणि मुलांसाठी काहीतरी करणं, हे सगळे मित्र येऊन विशेषतः अभियांत्रिकी स्तरावर आणि कसं आहे, मी अनेक क्षेत्रामध्ये बघितले जे इंजिनियर आहेत, मग तो कुठल्याही कलेच्या प्रांतात असलं तर ते यश संपादन करतात. आमचे पद्मगंधा प्रकाशनाचे जाखडे होते, आता आज नाहीत ते, पण ते इंजिनियर होते. पण पद्मगंधा प्रकाशन आज किती पुढे आलेला आहे. म्हणजे इंजिनियर काही करू शकतात. गमतीनं बोलतो मी की हा जो प्रवास आहे की खरं म्हणजे बाल साहित्यात आणि इंजिनियरचा काय संबंध आहे असं जेव्हा विचार करू लागतो तेव्हा ज्या ध्येयानं हे सगळे मित्र एकत्र आलेले आहेत. आणि तो आमचा निदा फाजली नावाचा शायर आहे, तो म्हणतो की घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर ले किसी रोते हुए बच्चों को हसाया जाए. की मुलामध्ये परमेश्वराचं रूप पाहून उद्याचं विश्व कसे असेल याचा विचार करून आम्ही सांगू लागलो तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून
प्राचार्य चंद्रकांत भोसले एक विज्ञानवादी दृष्टी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांचा असा दावा नाही की मी फार अद्वितीय लिहिलं वगैरे. मी खरं म्हणजे नरेंद्र देशमुख सरांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी जो वेळ दिलेला आहे आणि हे सगळं डिझाईन बनवलेलं आहे. आता प्रकाशन सोहळा आपण बघितला काही क्षणाचा, एक सगळं वेगळं वाटत होतं मला. त्यासाठी जे परिश्रम त्यांनी घेतलेले आहेत. ही कथा सुरू होते, मी वाचू लागलो कथा विठू. खरं म्हणजे विठू ही एक शोधयात्रा आहे आणि हे सगळं वाचत असताना मानवी भावभावनाचे सगळे तरंग आपल्या मनामध्ये येतात. बाई काहीतरी फळ्यावर लिहू लागलेल्या आहेत आणि याचं लक्ष विठूचं अभ्यासात नाही. तो खिडकीतून इकडं तिकडं काहीतरी पाहतो. त्याला खिडकीमध्ये काय दिसतं? त्याला हिरवगार शेत दिसतं, उंच उडणारे पक्षी दिसतात, माणसं दिसतात, गायी म्हैसी, आकाशात उडणारी पाखरं, हे सगळं त्याला दिसतं. आणि हे लिहिण्यामध्ये लेखकाचा काय हेतू आहे? काय असं लेखकाला का वाटलं की बाई वर्गामध्ये फळ्यावर लिहू लागलेली आहे आणि विठू खिडकीमधून इकडं तिकडं काहीतरी पाहतो आहे? ही गोष्ट जेव्हा एखादा लेखक लिहितो त्याच्या पाठीमागं काहीतरी भूमिका असते आणि लेखकाला जाणीव नेणिवेच्या पातळीवर असं काहीतरी कळू लागतं. ते झेन नावाचं जे तत्वज्ञान आहे ते फार सुंदर आहे. ते झेन गुरुला जर आपण विचारलं की एखादा जटिल प्रश्न त्यांना विचारला झेन गुरुना, तर ते उत्तर देत नाहीत. ते असा हात करतात आकाशाकडे आणि बघ ते पाखरं जे एका रांगेमध्ये फिरू लागलेले आहेत ना त्याच्याकडे पहा असं म्हणतात. एखादा जटिल प्रश्न आपण झेन गुरुना जर विचारला तर ते नदीच्या वाहत्या प्रवाहाकडे बोट करतात, तिकडं पाहत उत्तर मिळेल. एखादा जटिल प्रश्न त्यांना विचारला तर वेळूबनातून जो वारा वाहतोय आणि जो आवाज येतो त्या आवाजाकडे त्याचं लक्ष तिकडं केंद्रित करतात. तर हे झेन तत्वज्ञान मी जेव्हा विचार करू लागतो की हा विठू आकाशामध्ये पाहतो. खरं म्हणजे एखाद्या चांगल्या शिक्षकाला राग यायला पाहिजे, बाई काहीतरी फळ्यावर लिहू लागलेले आहेत आणि याचं लक्ष वर्गामध्ये नाही, तो बाहेर काहीतरी पाहतोय. तेव्हा बाल मानसशास्त्र लक्षात ठेवून प्राचार्य चंद्रकांत भोसले सारखा माणूस विचार करू लागतो की तो खिडकीतून पाहतो, जाणीव नेणिवेच्या पातळीवर तो काय विचार करू लागलेला आहे. मला हे झेन तत्वज्ञान म्हणजे आठवायचं कारणच आहे की तो बाहेर काहीतरी पाहू लागलेला आहे, तो गुरुढोरं पाहू लागलेला आहे. तेव्हा याचा संबंध अध्यापनाच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करावा लागतं असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. हे वाचताना सुरुवात झाली, एक छोटंसं गाव आहे आणि एक लहानशी शाळा आहे. त्या शाळेमध्ये विठू शांतपणे बसलेला आहे, त्याच्यावर प्रेम करणारी त्याची बाई आहे आणि इथून कथानक सुरू होतं. हा विठू जो आहे, हा विठू विंदा करंदीकरांनी बालकवितेमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मला ती कविता फार आवडते की पंढरपूरच्या वेशी बाहेर आहे एक छोटी शाळा, सगळी मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा, दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल, मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असेल विठ्ठल. आता हा खोडकर मुलगा, करंदीकरांच्या कवितेतला मुलगा खोडकर आहे, पण प्राचार्य चंद्रकांत भोसले यांच्या कथेतला जो विठू आहे हा विठू आत्ममग्न आहे. सगळीच मुलं खोडकर नसतात, मुलं मुली. तेव्हा या अर्थानं लेखक म्हणून चंद्रकांत भोसले काय विचार करू लागलेले आहेत की विंदा करंदीकरांना वाटतं हा खोडकर मुलगा आहे, इथं शब्द चमत्कृती आहे, अद्भुतता आहे, पण विंदा करंदीकरांना काहीतरी सुचवायचं आहे. तेव्हा मास्तर म्हणतात बा कसं याला शिक्षा करावी, हा काळा कुट्टा आहे, हा कदाचित विठ्ठल असेल, त्यामुळे याला शिक्षा करता येत नाही. मला वाटते ह्या विठूचं आणि विंदा करंदीकरांच्या विठूचं काय नातं असावं का? की मग हा विचार करताना चंद्रकांत भोसले आपल्या प्रतिभेच्या सामर्थ्यानं एक वेगळा विठू उभा करतात आणि हा विठू आपल्याला चोखंदळ वाचकासमोर काही प्रश्न निर्माण करतो आणि मग आपल्याला विठूकडे हे सगळं कथानक, त्याचा मामा, त्याचे वडील, त्याच्या शिकवणाऱ्या मॅडम, हा सगळा जो भवताल आहे याचा भवताल विचार करताना चंद्रकांत भोसले काहीतरी खूप विचार करतात. कुणीतरी त्याला विचारतो माझी आई कुठं गेली? मग सांगतो त्याचा मामा ती ढगाच्या पल्याड गेली. आता आई नाही. आता बाल साहित्यामध्ये कारुण्याला कुठपर्यंत न्यावं यालाही काही महत्वाच्या गोष्टी, काही मर्यादा आहेत. कारुण्य किती असावं आणि मग एखादा बाल वाचक पुस्तक वाचत असताना तो अधिकच भावना प्रदान होत असतील तर हा एक पुन्हा महत्वाचा प्रश्न आहे. तर तो विचारतो आई कुठं गेली? तर तो त्याचा मामा सांगतो आई ढगाच्या पल्याड गेली किंवा देवाघरी गेली. देवाघरी हा शब्द त्याने
आता आपण याच्यावर पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता आहे. प्रश्न असा आहे की मला चांगलं आठवतं, फादर वालेस नावाचा एक गुजराती लेखक आहे, त्यांची कथा मी वाचली होती. आता बालकथाच होती, पण त्याचा आणि ह्याचा संबंध आहे म्हणून ती सांगतो. छोटीशी कथा आहे. त्या कथेचं नाव आहे मार्गदर्शक तारा. गुजराती कथा, लेखक फादर वालेस. मार्गदर्शक तारा असा एक भाऊ आहे, एक बहीण आहे. दोघेही पोगंड अवस्थेतले आहे. बहीण तो मोठी आहे, भाऊ छोटा आहे, पण बहिणीला कळू लागलेला आहे. घरात आईचं आहे आणि ते पेट ठेवलेलं आहे आणि आईवर पुष्पहार टाकलेले आहेत, उदबत्त्या लावलेल्या आहेत. आईचा अंत्यविधी निघालेला आहे. त्या ताईला, म्हणजे जी मुलगी आहे, तिला कळू लागले आपली आई आता गेली देवाघरी म्हणून. आणि छोटा भाऊ जो आहे त्याला प्रश्न पडतो, ही आई आज अशी का झोपलेली आहे, हिच्या अंगावर एवढी फुलं का टाकलेली आहेत, उदबत्ती का लावलेली आहे, अशा अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात. आणि मग आईला ते अंत्ययात्रा निघते आणि तो लहान मुलगा आहे म्हणून आईच्या अंत्ययात्रा, म्हणजे आईला जेव्हा जाळलं जातं ते त्याला दाखवत नाहीत. मग घरी आल्यावर तो आपल्या ताईला विचारतो की माझी आई कुठे, सांग. तर ती आता मुलगी विचार करते, त्याला काय सांगावं, आई तर आपली आता वारलेली आहे. तो म्हणते, बाळा आई आपली देवाघरी गेलेली आहे. देवाघरी गेलेली आहे, कधी येणार आहे? नाही, ती आता येणार नाही. मग काहीतरी सांगावं म्हणून ती आकाशामध्ये तारा झालेली आहे, असं मला दाखव माझ्या आईला. मग तो अंधार पडू दे, आकाशात तारे आले की आपली आई दाखवते. मग ती बहीण, जिला थोडं बहुत समजतं, त्या निष्पाप लेकराला घेऊन गच्चीवर जाते आणि आकाशामध्ये एक तारा दाखवते, लुकलुकणारा. हे बघ, ती आपली आई आहे. त्याला खरंच वाटतं खरंच आपली आहे. तो मग जेव्हा जेव्हा आईची आठवण आली की तो संध्याकाळी छतावर जात असे आणि त्याला ताऱ्याकडे पाहत असे. हळूहळू मुलगा मोठा झाला, राष्ट्रीय ख्यातीचा खगोल वैज्ञानिक झाला आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्या ताईने किती मूर्ख बनवलं की हा तारा म्हणजे आपली आई आहे. तो हसतो स्वतःशीच. आणि कथेचा शेवट इतका सुंदर आहे. काही वाईट मुलं, त्याचे मित्र, त्याला एका बदनाम वस्तीमध्ये घेऊन जातात. अरे चल, आम्ही सोबत आहोत, वेळ संध्याकाळची आहे, आकाशात तारे निघालेले आहेत. आणि ते त्याचे वाईट वळण असलेले दुर्गुणी मित्र त्याला ओढत एका बदनाम वस्तीमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करता. हा नको नको म्हणतो, पण नाही रे चल, आम्ही आहोत चल, असं म्हणून जातो. एवढ्यामध्ये त्याचं लक्ष ताऱ्याकडे जातं आणि तो झिडकारतो एका ताऱ्याकडे पाहून आणि म्हणतो, माझे हात सोडा, माझी आई बघू लागलेली आहे. तर तो म्हणतो, आई कुठे आहे तुझी? हे आकाशात जो तारा आहे ना, ती माझी आई आहे. आणि तो परत येतो, एका संकटापासून वाचतो. आता काय सांगावं, म्हणजे अद्भुत गोष्टी विद्यार्थ्यांना सांगू नये असं म्हणावं तर एक अद्भुत गोष्टी त्याला त्याच्या ताईनं सांगितलेली आहे की ही आकाशात तारा म्हणजे आई आहे. आणि हे तारा तर आपला, आता तुम्ही तर खगोल वैज्ञानिक आहे, हा तर तारा नाही, पण ते जे संस्कार त्याच्यावर झालेले आहेत, त्या संस्कार त्याला तो त्या एका वाईट याच्यापासून तो वाचतो. हे सगळं जे आठवत गेलं मला चंद्रकांत भोसले यांची ही कथा वाचत असताना. आणि मग तो आभाळा एवढी शिडी बनवतो वगैरे वगैरे. तर आभाळा एवढी शिडी बनवणं तर शक्य नाही, पण प्राचार्य चंद्रकांत भोसले लेखक म्हणून त्यांच्यामध्ये जाणीव नेण्याच्या पातळीवर त्यांना असं वाटतं की मुलांना प्रश्न पडले पाहिजेत की आईकडे तर जायचं आहे, मग मार्ग कसा करायचा, तर शिडी बनवायची. आता आभाळा एवढी शिडी तर बनत नाही, पण प्रश्न पडले पाहिजेत ना. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, पक्षी उडू लागलेले आहेत, तेव्हा राईट बंधू आकाशात बघू लागले. त्यांना वाटलं की पक्षी उडू लागलेले आहेत, मग माणसाला का उडता येत नाही, मग आपल्याला विमान का बनवता येत नाहीत, अनेक प्रश्न पडू लागले. आणि मग पुढे कालांतराने विमानाचा शोध लागला. गॅलिलिओ नावाचा शास्त्रज्ञ चर्चमध्ये खाली झोपलेला आहे, वर एक दिवा आहे आणि एक विशिष्ट वेगाने तो लंबक फिरू लागलेला आहे दिवा. तो म्हणतो, हा दिवा कसा फिरू लागला? तो प्रश्न त्याच्यामध्ये, या एका प्रश्नासोबत असंख्य प्रश्न त्याला पडतात. आणि मग तो लंबकथाचा शोध लागला. न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. फळ झाडावरून खाली पडलं, साधा प्रश्न, फळ वर का जात नाही, खाली का पडतं? तेव्हा ह्या एका पौगंड अवस्थेतील वयामध्ये मुलांना अशी प्रश्न पडले पाहिजेत. कदाचित निनेवेच्या पातळीवर प्राचार्य चंद्रकांत भोसले यांना वाटत असेल की असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले पाहिजेत, आणि जेणेकरून आपल्याला असा काही वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यातून आपल्याला निर्माण करता येईल काय. मित्र हो, फार नवीन जी पिढी आहे, नवीन जी मुलं आहेत, अत्यंत चाणाक्ष आहेत. म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही कविता वाचत होतो, एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा, असं आम्ही म्हणत होतो. आजची पोरं तसं म्हणत नाहीत. एरे एरे पावसा येऊ नको दिवसा,
रात्री पाहिजे तर पडून घे, दिवसा आम्हाला खेळू दे. हा एक जनरेशन गॅप ज्याला म्हणतो असा आहे आपल्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्न सगळे आहेत. एक आपण काहीतरी बालकथा लिहिली किंवा मी बालकविता लिहिल्या, एखादी वैज्ञानिक गोष्ट लिहिली म्हणजे सगळेच प्रश्न सुटत नाहीत. आपण जो प्रयत्न करतो तो अधोरेखित करण्यासारखा, या अर्थानं प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी जो प्रयत्न केलेला आहे आणि नरेंद्र देशमुख सरांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे, असे प्रयत्न अनेक होत जातील तेव्हा हळूहळू बाल साहित्यामध्ये काहीतरी नवीन निर्माण होत जाईल. आता आई देवा घरी येते काही येणार नाही, पण ते बुद्धाची गोष्ट आहे ना, एका बाईचा मुलगा मेला, ती बुद्धाकडे आली, की महाराज आपण खूप मोठे आहात आणि माझा बाळ मला परत मिळाला पाहिजे. तेव्हा बुद्धाने तिला सांगितलं, हे बघ, ज्यांच्या घरी मृत्यू झाला नाही त्यांच्या घरून काहीतरी मुठभर तांदूळ घेऊन ये आणि मग मी तुझा बाळ जिवंत करेल. तेव्हा ती बाई गावभर फिरून आली, कोणाच्याही घरी, म्हणजे ज्याच्या घरी मृत्यू झाला नाही असं घर नाही. ते कथा वेगवेगळ्या असतात, पण ज्या पद्धतीनं चंद्रकांत भोसले काम करू लागलेले आहेत, त्यांना 2 पुरस्कार आहेत. काहीतरी वेगळं करावं आणि मुलांसाठी काहीतरी करावं. मोठ्यांसाठी आमचं साहित्य खूप प्रगल्भ झालेलं आहे, प्रौढ साहित्य खूप प्रगल्भ आहे, पण मुलांसाठी असं काहीतरी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. खूप विद्वान मंडळी आहेत, त्यांची अनेक तात्मिक भाषणं ऐकली, मी खूप प्रभावित झालो, त्यांनीही वेळ दिला. आणि आता काय होईल मुलाचं? मुलं वाचत नाहीत, मुलं असं करतात, मुलं तसं करतात असं आपण म्हणतो. खरं म्हणजे परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि यातूनही मार्ग निघेल. फक्त प्राचार्य चंद्रकांत भोसले सरांसारखे लेखक पुढे आले पाहिजेत. त्यासाठी, त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी, त्यांच्या नवनिर्मितीसाठी आणि त्यांच्या लेखन कौशल्यासाठी मी शुभेच्छा देतो. थांबतो. मला वाटतं मी बराच वेळ बोललेला आहे, मला क्षमा करा. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. खरं तर वेळेचा आपल्याला खूप मोठा प्रश्न आहे, नाही तर तुमचं बोलणं संपलंय असं नक्कीच वाटत होतं मला. कारण सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आमच्या मनातलं तुम्हाला योग्य शब्दात ते ऐकण्यासाठी आम्हाला खूप उत्सुक होतो. पण आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आहोत. मी मारुती सावंत सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे समारोप आणि आभार प्रदर्शन करा. मारुती सावंत. धन्यवाद मॅडम. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम विठू या बालकथा संग्रहाचे लेखक आणि आमच्या वाचकपीठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत भोसले सर आणि संपादक नरेंद्र देशमुख यांचे या संग्रहाच्या निर्मितीबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. ज्यांच्या हस्ते या संग्रहाचा प्रकाशन सोहळा झाला ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि वाचकपीठला कायमच सहकार्य करणारे आदरणीय देविदासजी फुलारी सर यांनी त्यांचा अनमोल वेळ या कार्यक्रमासाठी दिला, अध्यक्षीय पद स्वीकारले आणि आपले विचार प्रकट केले. त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. संग्रहाबाबत मनोगत व्यक्त करणारे यंत्र अभियांत्रिकी 1984 बॅच शासकीय तंत्रनिकेतन धुळेचे उमेश खेले आणि शरद देशमुख, शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणी सदस्या आणि वाचकपीठ प्रतिष्ठानच्या सदस्या शर्मिला गोसावी, प्राध्यापक सुनील बोकील, प्राध्यापक डॉक्टर विजय भगत यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. प्रास्ताविक आणि परिचयकर्ते तथा वाचकपीठचे उपाध्यक्ष आणि सूत्रसंचालिका आमच्या सहकारी मृणालिनी देशपांडे मॅडम यांचेही आभार. प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले वाचकपीठ प्रतिष्ठान, शब्दगंध साहित्यिक परिषद आणि यंत्र अभियांत्रिकी 1984 ची बॅच शासकीय तंत्रनिकेतन धुळे या संस्थांचे सभासद तथा भोसले सरांचा मित्रपरिवार, स्नेहीजन जे या प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा संग्रहासाठी सदिच्छा व्यक्त करतो आणि हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असे घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना.